गोष्ट आहे. बघा वनव्याचं असं आहे की खूप लोकांना वाटतं की फॉरेस्टचं नाव स्पेलिंग मध्ये गडबड आहे. फॉरेस्ट असं आहे, FORREST. तसं नाहीये, कारण का लोकांनी कॉर्बेटचं पुस्तक वाचलेलं असतं, कुणी केनेथ अँडरसन वाचलेलं असतं. लोकांना वाटतं छान सर्व्हिस आहे, जंगलचे राजे आहेत. तसं नसतं. पण सध्या आपण सगळीकडे ऐकतोय की बिबटे मानव हा संघर्ष सध्या वाढतो आणि महाराष्ट्रात खास करून. तर याबद्दल भविष्यासाठी म्हणजे काय कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत? भविष्यासाठी उपाययोजनामध्ये ना एक आहे शॉर्ट टर्म ज्या इमिजिएट करायच्या आहेत. त्याच्यामध्ये पब्लिक अवेअरनेस हा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही आहे. लोकांना समजावून सांगणं की बिबळ्या कसा येतो, काय येतो, बिबळ्याला काय खाद्य आवडतं, बिबळ्याचं खाद्य त्याला इझी मिळणार नाही यासाठी करायचे प्रयत्न, जसे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केले तसे. सर्वात जवळचं वाटणारा वन्यजीव प्राणी? ते थोडं कन्फ्युजिंग आहे, पण मी माझ्या आयुष्यात बोललो नसेल, पण खरं वाटू का ज्याच्याबद्दल मी जास्त कनेक्ट होतो पण त्याच वेळी मला तो गूढ वाटतो असा प्राणी म्हणजे हत्ती. आणि जंगलाशी रिलेटेड असलेलं काम कुठल्याही माणसाला आवडत नाही, कारण का आमचं एक डिपार्टमेंट असं आहे की आम्ही पगार सरकारचा घेतो आणि सगळ्या गोष्टीला नाही म्हणतो. जंगलात जाऊ नका, बिबळ्याला पकडू नका, बिबळ्याला मारू नका, झाड तोडू नका, पक्ष्याला मारू नका, म्हणजे नका म्हणण्यासाठी आम्ही जो पगार घेतो. त्यामुळे बाय डिफॉल्ट जे रिकग्निशन असतं ते कधी फॉरेस्टच्या माणसाला मिळत नाही. नमस्कार मित्रांनो, मार गप्पाच्या आणखीन एका रोमांचक भागात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांचं संपूर्ण आयुष्य जंगल, वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणाला वाहिलेलं आहे. त्यांनी आपल्या सेवायोगात DCF, कन्झर्वेटर, चीफ कन्झर्वेटर ते प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट अशा सर्व महत्त्वाच्या पदांवर काम करत महाराष्ट्रातील वन्यजीवन व्यवस्थापनाला नवीन दिशा दिली. लिव्हिंग विथ द लेपर्ड्स सारख्या जगभरात चर्चेत आलेल्या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी, तसंच सह्याद्री टायगर रिझर्व, आपला महाराष्ट्राचा पर्यटन विकास, मानवी वन्यजीव संघर्ष नियंत्रण आणि महाराष्ट्रासाठी 10 वर्षांचा वाईल्ड लाईफ पर्स्पेक्टिव्ह प्लॅन हे त्यांचं अविस्मरणीय योगदान आहे. वने म्हणजे ज्यांचा आत्मा आणि संरक्षण म्हणजे त्यांचं ध्येय. तर आज आपल्यासोबत आहेत माजी निवृत्त IFS अधिकारी, पर्यावरणप्रेमी आणि महाराष्ट्राच्या वन्यजीवन व्यवस्थापनेचा मजबूत काम श्री सुनील लिमये सर. चला तर मग त्यांच्या प्रवासाकडे, संघर्षाकडे आणि प्रेरणेकडे आपण एकत्रपणे नजर टाकूया. तर महाविद्यालयीन काळात करिअरबाबत थोडा संभ्रम होता, तर त्या अवस्थेतून ते महाराष्ट्राच्या PCCF या पोझिशनपर्यंत हा प्रवास कसा होता? खरं तर एक आश्चर्यकारक प्रवास होता, कारण का ज्यावेळेस मी कॉलेज करत होतो म्हणजे 81, 82, 83, त्यावेळेस नुकतंच MPSCचं वारं व्हायला लागलं होतं आमच्या कोल्हापुरातनं, जिथनं मी माझं कॉलेज केलं. तिथून काही विद्यार्थी MPSCतनं सिलेक्ट झाले होते जेव्हा मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये प्रवेश केला होता 11वीला घेण्यासाठी. कोल्हापूरचे आमच्याकडे प्रसिद्ध असं कॉलेज होतं, त्याचं न्यू कॉलेज. म्हणजे ज्यावेळेस आमच्याकडे 2 ऑप्शन होते, जे सायन्स झालेले विद्यार्थी होते, डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं. आणि ज्यांची परिस्थिती चांगली नसायची मार्कमध्ये, ते शेवटी BSCला जायचे. त्यामुळे डॉक्टर इंजिनियर व्हायचं म्हणजे न्यू कॉलेज हे माहिती असताना त्याच वेळी आम्हाला कळलं की MPSCमधनं काही लोक सिलेक्ट होतात, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात. आणि त्यावेळेस आमच्या नजरेसमोर होते म्हणजे विश्वास पाटील, की पहिल्यांदा MPSCमधनं ते डेप्युटी कलेक्टर झाले आणि नंतर ते खूप प्रथितयश लेखक म्हणून आपल्याला पानिपतकार म्हणून ते आपल्याला माहिती आहे, झाडाझडती ज्यांनी लिहिली. त्यामुळे सुरुवात आमची तशी झाली होती. पण 12वी नंतर जेव्हा मार्क जास्त नाही मिळाले, जेव्हा लक्षात आलं की आपण डॉक्टर इंजिनियर होऊ शकत नाही, तेव्हा मला लक्षात आलं आता काय करायचं आपल्याला. मग असं असतं की कुठला विषय घ्यावा, की जो विषय घेतल्याने आपल्याला कॉलेजमध्ये कमी जायला लागेल आणि फील्डमध्ये जास्त जायला लागेल. काही काही गोष्टीचे आपाप मनात येतात. कोल्हापूरला आमच्याकडे एक खूप चांगलं कॉलेज आहे ज्याचं नाव आहे गोखले कॉलेज. आणि गोखले कॉलेजची कीर्ती अशी आहे की त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यावेळेस कुठल्याही मार्कची अट नव्हती. म्हणजे 35% 90% किती मार्क असेल तर परमिशन आम्हाला मिळायची, प्रवेश मिळायचा. आणि मला वाटते माझ्या सगळ्या करिअरची सुरुवात अशीच ॲक्सिडेंटनं झाली जेव्हा मी गोखले कॉलेजमध्ये गेलो, कारण का आता मला डॉक्टर इंजिनियर होता येत नव्हतं. मग विषय कुठला निवडायचा, तर त्यावेळेस एक विषय लोकांना आवडेल, ज्याच्यामध्ये खूपसा अभ्यास करण्याची गरज वाटायची नाही, जो विषय समजायला फार सोपा होता आणि इंटरेस्टिंग होता, तो म्हणजे जिओलॉजी. GEOLOGY, भूगर्भशास्त्र. शिक्षक खूप चांगले होते आणि मला सुदैवाने 2 खूप चांगले शिक्षक मिळाले. एक डॉक्टर अतुलराज जगदाळे आणि एक डॉक्टर बागी.
आणि त्यांनी समजून सांगितलं की सुनील की डॉक्टर इंजिनियर नाही झालं याचा अर्थ करिअर संपत नाही, खूप गोष्टी आपल्याला करता येतात. मग ते जगदाळे सर पहिल्यांदा म्हणाले की आपल्याकडं सरकारी नोकरीसाठी तुम्हाला जर प्रयत्न करायचे असतील तर अभ्यास करायला लागतो, मेहनत करायला लागते आणि मग तुम्ही पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या द्वारे परीक्षा देऊ शकता आणि त्यासाठी जिओलॉजी अत्यंत चांगला विषय आहे. मग आम्ही त्या कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेज खरंच चांगलं होतं. कॉलेजची एकच अट होती की त्या कॉलेजमध्ये दंगा जर करायचा असेल तर तुम्ही कॉलेजला न आलेलं चांगलं, तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन नाही. मग तेव्हा मला जंगलात फिरायची सवय लागली आणि त्याच्या मागे सगळ्यात जर होते ते आमचे जगदाळे सर, की जे आम्हाला जंगलात फिरायला न्यायचे, स्वतः यायचे आमच्या बरोबर. आणि बागी सर एवढे काळजी घ्यायची की मुलं जरी कॉलेजला आली नाही तरी जेवढा अभ्यास त्यांनी करायला पाहिजे तेवढा त्यांनी करावा. त्यामुळे 2 सरांचं मार्गदर्शन फार महत्वाचं होतं. आणि यासाठी सगळ्यात म्हणजे मी डॉक्टर किंवा इंजिनियर झालो नाही म्हणून पहिल्यांदा जी नावमेद झाली होती ती माझी आई. पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की नाही मुलगा आपला डॉक्टर इंजिनियर होत पण काहीतरी चांगला बनवू शकतो, तर ती पहिल्यांदा मला त्या कॉलेजमध्ये घेऊन गेली. तर मी म्हणेन माझ्या करिअरची जी सुरुवात झाली किंवा संघर्ष फार नाही करायला लागला, पण सुरुवातीला संघर्ष करायला लागतोच माणसाला सर्व्हिसमध्ये येस तोपर्यंत. तर त्या तिघांचे जे प्रमुख साक्षीदार होते ते माझी आई आणि माझे 2 सर. मग कॉलेजमध्ये आल्यावर आम्ही कॉलेजला आदनमधनं यायचो, सर समजावून सांगायचे आणि मग बाकी हिंडणं माझं सुरू झालं. आणि पहिला मला वाटतं आम्ही जो ट्रेक केला होता ते कोल्हापूरला राधानगरी जे अभयारण्य आहे त्यातला सगळ्यांना माहिती असलेली एक जागा म्हणजे दाजीपूर. मग दाजीपूरचा आम्ही एकदा ट्रेक केला होता, जंगलातनं भरपूर हिंडलो होतो. मग त्याची मला आवड पण लागली आणि पुढचे मग 3 वर्ष माझी सगळं कोल्हापूरमधली जी ही जागा आहे, एक तर दाजीपूर, राधानगरी, चांदोली जे सांगली जिल्ह्यामध्ये येतं, कोयना जे साताऱ्यामध्ये येतं, हे सगळे जागा मी त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये हिंडलो होतो. आणि नंतर सुदैवानं असं आलं की जेव्हा मी IFAसून महाराष्ट्रामध्ये आलो तेव्हा माझं पहिलं पोस्टिंग होतं ते होतं DCF वाईल्ड लाईफ कोल्हापूर, म्हणजे आता सध्याचं जे सह्याद्री टायगर रिझर्व्ह आहे. तर ती सगळी जागा मी विद्यार्थी दशेत जी फिरलो होतो तिथंच पुढे मी DFO म्हणून ती जागा बघायला लागलो की ज्या जागेत आता सगळं माझं झालेलं होतं पण फिरलेले रस्ते वगैरे सगळे मला लक्षात होते. त्यामुळे अशी सुरुवात जी झाली ती सुरुवात माझी खरं सुरू झाली ती 81 पासून. तर मी एवढंच सांगू शकतो की सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे की ज्यांना करिअर करायचं आहे की आता तर खूप गोष्टी आल्या आहेत की 80 मधलं डॉक्टर इंजिनियर आता तो सोडून द्या तुम्ही, आता तर AI आहे, रोबोटिक्स आहे, कॉम्प्युटरायझेशन आहे, खूप काही तुम्हाला करायला मिळतं. पण कुठल्याही प्रवासाच्या टप्प्यावर हिरमुसलं न होता जर प्रयत्न करत राहिला आणि अशी जर एखादी तुम्हाला चांगली व्यक्ती जर भेटली जी मार्गदर्शन करेल तर मला वाटतं मग कुठल्या त्याच्यामध्ये अडचणी येतात. जंगलात अशी कुठली घटना घडली की ज्या वेळेला तुम्ही ठरवलं की ओके हीच आपली जागा आहे, इथेच आपण कंटिन्यू करायला पाहिजे? तसं माझा जो प्रवास सुरू झाला होता तो पहिल्यांदा मी आधी MPSC मधनं पास झालो होतो परीक्षा, त्याला म्हणतात वन परिक्षेत्र अधिकारी. आणि ते जे आमचं ट्रेनिंग असतं वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचं ते ट्रेनिंग असतं चंद्रपूरमध्ये. त्यावेळेस आपल्याकडे एक केंद्राची संस्था होती त्याचं नाव होतं सेंट्रल फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज, त्याला म्हणजे CFRC. आणि मी CFRCला जॉईन झालेलो होतो मार्च 1984 ला. त्यामुळे माझं जे ट्रेनिंग होतं ते होतं परत फेब्रुवारीपर्यंत पुढच्या, म्हणजे त्या पूर्ण 11 महिन्याचं म्हणजे वर्षभराचं ट्रेनिंग, मार्च ते पुढचं फेब्रुवारी ते मला ट्रेनिंग करायचं. ते पहिल्यांदा आमचं बेसिक सगळं होतं ज्यात आम्हाला फॉरेस्ट्री शिकवायला द्यायची. त्याच्या आधी घटना अशी घडलेली होती की मी पास झालो होतो कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची परीक्षा सुद्धा आणि त्याचा इंटरव्ह्यू मला कधीतरी हा मधनं येणार होता. आणि सगळ्यात आम्हाला अशी भीती घातली होती की एकदा तुम्ही ट्रेनिंगला जर गेला तर तुम्हाला तिथनं कुठल्याही इतर ट्रेनिंगसाठी इंटरव्ह्यूसाठी सोडत नाही. आणि मी त्यावेळेस ठरवलं होतं की जर मला आर्मीसाठी जर मला कॉल आला तर ट्रेनिंग कुठले असेल ते आपण पळून जायचं पण आर्मीसाठी जायचं म्हणून. पण नशिबानं आमच्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल होते त्यांनी भरपूर आढेवेढेगात का होईना मला सांगितलं होतं की जर तुम्हाला आला कॉल इंटरव्ह्यूसाठी CDSचा तर तुम्हाला मी नक्की जाऊ देईन अगदी. त्यामुळे मी पहिल्यांदा तिथे जॉईन झालो. आणि त्यात पहिल्याच याच्यामध्ये मे महिन्यामध्ये सध्याचं जे ताडोबा आहे त्या ताडोबाच्या 2 रेंजेस आहेत, एकाचं नाव आहे कोळसा, एकाचं नाव आहे मोहर्ली. की आता सगळीकडे तर वाघ दिसतात. कोळसा तर आता ते कोर एरियामध्ये आहे, मोहर्ली जे ते बफर एरियामध्ये आहे. आणि मी चंद्रपूरपासून तिथपर्यंत सगळे सायकलनं जायचो. सायकल तिथे गेल्यानंतर टेंट लावणे, रात्री टेंटमध्ये राहणे. मग त्यावेळेस एक प्रसंग असा आला होता की आम्हाला बांबू जो फ्लॉरिंग होतो त्यावेळेस पहिल्यांदा बांबू फ्लॉरिंग झालेलं होतं आणि आता सध्या 21-22ला परत फ्लॉरिंग झालं की दर 40 वर्षांनी त्याचं फ्लॉरिंग होतं. ती स्पेसिस आहे डेड्रोकॅलमस स्ट्रिक्टस म्हणजे नेहमीचा बांबू आपला. आणि त्यावेळेस आम्हाला बांबूची मोजणी करायचं एक टेक्निक शिकवलं होतं आणि त्या सांगितलं की जंगलाच्या एका भागात आम्हाला सोडायचे 7-8 जणांच्या ग्रुपला
आणि दुसऱ्या भागामध्ये आम्ही ते निघायचं, सरळ रेषेत चालत यायचं, बांबूची पाहणी करायची, कुठेही जंगलात वाटेत थांबायचं नव्हतं. आम्हाला डबा दिला होता खायला. आणि आता आम्ही कॉलेज जस्ट सोडून आलेलो होतो, त्यामुळं एवढी डिसिप्लिनची सवय नव्हती ना, त्यामुळे डबा वगैरे खाल्ला आणि छान त्या बांबूच्या जंगलात झोपलो होतो. आता कोण झोपणार नाही कोळशाला, आता कोळसा पूर्णपणे वाघांची जागा झाली आहे. काही वाघ दिसायचे पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हते. 2-3 तास छान जंगलामध्ये झोप लागली सगळ्यांना. आणि जशी चहाची वेळ येते तेव्हा आम्हाला जाग आली, जेव्हा की सगळी लोक तिथं आमची कॅम्पवर पोहोचली होती जंगलातनं ट्रेक करून. आणि मग सगळीकडे एकच झालं की नवीन RFO ट्रेनी आले, जंगलात हरवलेले आहेत, वाघांचं जंगल आहे, कुठं गेलं माहित नाही. आणि आम्ही तो झोपून उठलो होतो, ते आम्हाला सांगणं पण अवघड होतं. मग तिथं गेल्यानंतर मग आम्ही सगळे जमलेले अधिकारी, आमची चांगली झालेली तासमपट्टी, आम्हाला जे राग भरलं गेलं आमच्याबद्दल, अधिकाऱ्यांना आलेला राग, पण त्याचीच प्रेम की एवढे हे सगळे ट्रेनी कुठं जंगलात हरवले, एवढी मोठी जबाबदारी. आणि त्यावेळेस त्या जंगलात मला वाटते जी काय 3 तास मला झोप लागली होती गाढ, त्यावेळेस ना मला वाघाची काळजी होती, ना बिबड्याची होती, कशाचीच काळजी नव्हती. मला वाटतं बहुतेक त्या क्षणी माझ्या मनात ते पक्क झालं होतं की काही झालं, एवढी जी सुंदर नोकरी आहे की जिथं काळजी करता जंगलात आपण जातो, जंगल आपली काळजी घेतो, आणि वाघ ज्या परिसरामध्ये आहे त्या परिसरामध्ये जिथं भर जंगलामध्ये दुपारी आपल्याला जर 3 तास गाढ झोप लागू शकते, तर मला वाटतं कदाचित माझं आयुष्यच हेच असेल. आणि बहुतेक तो एक प्रसंग असावा की ज्यानं पक्क झालं की मी फॉरेस्टमध्ये राहीन. आणि कर्मधर्म संयोगानं मी RFOची परीक्षा दिली, नंतर पुढे मी ASIPची परीक्षा दिली, पुन्हा ते ट्रेन करायला कोइंबतूरला गेलो, त्यानंतर मी IFEची परीक्षा दिली, मी IFA पास झालो. थोडक्यात म्हणजे मी 84ला जे ट्रेनिंग सुरू केलं ते माझं ट्रेनिंग 90 साली संपलं. म्हणजे मी 6 वर्षानंतर ट्रेनिंग करत होतो. फक्त प्रत्येक ठिकाणी वरच्या पोस्टवर ट्रेनिंगमध्येच जात होतो. त्यामुळे माझ्या आईला फार शंका आली होती की मुलगा 12वी नंतर डॉक्टर झाला आणि कारण हे पण ट्रेनिंग त्याला जमत नाही, म्हणून तो वारंवार ट्रेनिंगला जातो. मग 91ला जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा आईला सगळे सांगायला लागलं की दरवेळेस मी वरच्या पोस्टचं ट्रेनिंग केलं. म्हणजे बघा, जी डेस्टिनी माझी कोळशाच्या जंगलामध्ये 84ला ठरली होती ती 90ला पूर्ण होऊन 91ला परत मी फील्डमध्ये आलो. ग्रेट. सर, तर सुरुवातीचा जो 6-7 वर्षांचा तुमचा प्रशिक्षणाचा काळ होता, तर याच्यातला असा कुठला एक्सपिरियन्स आहे जो तुमचा अजूनही लक्षात आहे? एक तर मला सांगितलं हा एक्सपिरियन्स जो माझ्या कोळशातला जे घडलेला होता, आणि दुसरं एक आमचा खूप मोठा एक्सपिरियन्स मला आठवतोय चांगला, म्हणजे तो हत्तींच्या बाबतला. मी जेव्हा कोइंबतूरला ट्रेनिंगला होतो तेव्हा कोइंबतूरपासून साधारण 2 तासाच्या अंतरावर एक खूप हत्ती असलेली एक जागा होती. त्या जागेचं नाव होतं साडीवायल. आणि त्या जागेमध्ये आमचा एक वर्किंग प्लॅनचा एक्झरसाइज व्हायचा. म्हणजे तुम्हाला जंगलात जायचं असतं, जंगल फिरायचं असतं, आणि ते जंगल सायंटिफिकली कसं मॅनेज करायचं याचा एक प्लॅन घ्यायचा असतो, त्याला म्हणतात वर्किंग प्लॅन. आणि त्यासाठी आम्ही गेलेलो होतो. मग त्यावेळेस आम्ही बऱ्याचशा हत्तीच्या घटना ऐकायचो. आम्हाला शिकवलं जायचं की हत्ती जंगलात जर समोर अचानक आला तर काय करायला पाहिजे, कसं घाबरायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही, आणि तुमचं इन्स्टिंक्ट बऱ्याचदा असतं ना, त्याच्यावर थोडंसं लक्ष ठेवायचं. आमचे 4 दिवस खूप छान गेले होते. आणि 5व्या दिवशी एका युकॅलिप्टसच्या प्लांटेशनमध्ये आम्ही ट्रेन जात होतो. आमचा एक ग्रुप असायचा, त्याला हाऊस म्हणतात. 8 ते 10 मुलांचं ते हाऊस असतं. आम्ही 10 जण होतो, आणि आमच्या पुढे एक आमचा लोकल तिथला गार्ड होता. तो तमिळ होता आणि त्याला थोडं मोडकं थोडंच हिंदी येत होतं, पण तो आम्हाला सगळं समजावून सांगत होता. आम्हाला झाडांची माहिती घ्यायची होती, नोंदी करायच्या होत्या. आणि त्याच वेळी तो पुढचा जो गाईड होता तो 1 मिनिटासाठी थबकला आणि तो म्हणाला, सर बहुतेक हत्ती आहे पुढं, त्यामुळे सगळे सांभाळून राहा. आणि त्यावेळेस आमच्याकडे युनिफॉर्म घातलेला असायचा, पायामध्ये बूट असायचे, आणि थोड्या वेळापूर्वी आम्ही जेवून उठलो होतो एका नाल्याच्या बाजूला. त्यामुळे मुलांनी काही लेस पण बहुतेक नीट बांधल्या नव्हत्या बुटाच्या, तसेच उठले होते सगळे. आणि पुढं हत्ती असं तो म्हणायला, आणि 1 मिनिटामध्ये हत्तीचा आवाज यायला आणि झाडाबागनं हत्ती यायला. एकच गाठ पडली अगदी. आणि मग त्यावेळेस आम्हाला शिकवलेलं टेक्निक, आम्हाला सांगितलेल्या गोष्टी, पॅनिक नाही व्हायचं, या सगळ्या गोष्टी 1 मिनिटात सगळे विसरले होते. आणि प्रत्येक जण जेवढ्या जोरात उलटं पळता येईल तेवढा पळाला. आणि मला चांगलं लक्षात आहे की त्या 10 जणांच्या ग्रुपमध्ये मी उंच असल्यामुळे मी सगळ्यात मागं होतो. पण 10 मिनिटांनी जेव्हा आम्ही पळून कॅम्पला पोहोचलो तेव्हा मी सगळ्यात पुढे होतो. मला माहिती नाही कसा पळालो, काय पळालो, सगळे सैरावाला पळत सुटले होते. पण त्यावेळेस आम्हाला नंतर आल्यानंतर कळलं ते फक्त हत्तीचा जो असतो तो मॉक अटॅक असतो. आम्हाला घाबरवण्यासाठी ते त्यानं केलेलं असतं. मग हे लक्षात आलं, मी ग्रुप लिडर होतो, म्हटलं हे सगळं झालं, आपला तो गार्ड आणि तो वॉचमन कुठं आहे ज्यानं आपल्याला हे सगळं सांगितलं. तर नंतर ते तासानं परत आले. असं झालं होतं, आम्हाला ज्यांनी सांगितलं होतं घाबरू नका तेच एवढे घाबरले होते की तेच पहिल्यांदा पळाले आम्हाला सोडून.
मग आल्यानंतर त्यांनी माफी मागितली, सगळ्या गोष्टी केल्या. पण ह्यातनं एक दुसरी गोष्ट लक्षात आली की तुम्ही पुस्तकात काय शिकलेला आहात आणि प्रत्यक्ष जागेवर काय तुम्हाला करायला लागेल, यात जमीन आसमानाचं अंतर असतं. कारण का हत्तीच्या या अशा बऱ्याचदा जागेमध्ये लोकांचा जीव पण गेलेला आहे. मी असं म्हणणार नाही की हत्तीची किंवा वन्य प्राण्याची चूक असते, पण बऱ्याच वेळा पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी जशाच्या तशा घडतील असं होत नाही. एक साधारण 2-2.5 वर्षापूर्वी आमचे खूप चांगले कॉन्झर्वेटर निलगिरीच्या जंगलामध्ये हत्तीकडनं तुडवले गेले होते, की ज्यांना खूप हत्तींचा अभ्यास होता, ज्यांवर हत्तीवर चांगला अभ्यास केला होता, पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणजे एक गोष्ट आम्ही त्यातनं शिकलो की वाईल्ड लाईफ हे टोटली अनप्रेडिक्टेबल असतं. त्यामुळं तुम्ही किती जरी अभ्यासू असाल, काही असाल, जसं आम्ही टुरिस्टना सांगतो जंगलात गेल्यानंतर वाघापासून एक ठराविक डिस्टन्स हे मेंटेन करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. ही मात्र खूणगाठ मी त्या प्रसंगापासून बांधली होती. कारण हत्तीच्या एका चित्कारानं किंवा आवाजानं जी आम्हाला आयुष्यवादी शिकवण दिली होती की सगळं तुम्ही शिका, पण शेवटी तुम्हाला विश्वास तुमच्या स्वतःवर असायला पाहिजे. आणि ऐनवेळी जे तुम्हाला सगळ्यात योग्य गोष्ट वाटेल, जे तुमचं गट फिलिंग असेल, त्याप्रमाणेच तुम्ही वागणं गरजेचं आहे. ही माझी कोइंबतूरची मोठी घटना होती. सर, आतापर्यंत म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या पोस्टिंग झाल्या असतील, तर ह्या सगळ्या पोस्टिंगमध्ये कुठलं असं एक स्पेसिफिक पोस्टिंग आहे की ज्याने तुम्हाला ॲज अ म्हणजे फॉरेस्ट ऑफिसर म्हणून किंवा माणूस म्हणून जास्त प्रगल्भ घडवलं? बरीचशी पोस्टिंग आहे, कारण प्रत्येक पोस्टिंगचा अनुभव वेगळा होता. पण मला जर सगळ्यात लक्षात राहील असं पोस्टिंग जर विचारलं तर मी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये असताना एकदा डेप्युटेशनवर 3 वर्षासाठी गेलो होतो. आणि ती पोस्ट होती ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटची. म्हणजे आपल्याकडे आदिवासी विकास विभाग जो असतो, त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभागाला संपूर्ण महाराष्ट्र जो आहे, त्यात आदिवासी विकास विभाग सगळ्या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आहे. आणि 24 असे ठिकाणं आहेत की जिल्हे आणि तालुके ज्याच्यामध्ये IAS अधिकारी आणि IFS अधिकारी त्या पोस्टवर नेमले जातात. त्या पोस्टचं नाव आहे प्रोजेक्ट ऑफिसर. तुम्ही संपूर्ण मेळघाट बघा, म्हणजे अमरावती घ्या, विदर्भामधलं नागपूर घ्या, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, या सगळीकडे हे प्रोजेक्ट ऑफिसर आहेत. 24 प्रोजेक्ट ऑफिसर की जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत किंवा तालुके आहेत त्या ठिकाणी. या सगळ्यांच्या वर एक पोस्ट असते, त्याला म्हणतात ऍडिशनल ट्रायबल कमिशनर. आणि महाराष्ट्रामध्ये 4 अशा जागा आहेत. ठाणे आहे, नाशिक आहे, अमरावती आहे आणि नागपूर आहे. इथे ऍडिशनल ट्रायबल कमिशनर असतात आणि कमिशनर जो असतो तो नाशिकमध्ये असतो. तर माझं पहिलं पोस्टिंग झालं होतं ऍडिशनल ट्रायबल कमिशनर नाशिक म्हणून. आणि या 4ही ऍडिशनल कमिशनरची जी एरिया असते त्याच्यामध्ये जॉग्राफिकल एरिया जर बघितली तर सगळ्यात मोठी एरिया ही अमरावती ऍडिशनल ट्रायबल कमिशनरची होती. म्हणजे माझ्याकडे त्यावेळेस अमरावती रेव्हेन्यू डिव्हिजन मधले 5 जिल्हे आणि त्याच्यानंतर मराठवाडा जो आहे त्यातले 11 जिल्हे, म्हणजे सुमारे 16 जिल्हे माझ्याकडे होते. 401 आश्रमशाळा माझ्याकडे होत्या. आणि त्या आश्रमशाळा ज्या होत्या त्याचं मेन काम होतं की आदिवासी विद्यार्थ्यांना, ते रेसिडेन्शियल स्कूल होतं, मुलं तिथंच राहायची, तिथंच जेवायची, तिथंच शिकायची. आणि त्यांना मी जे काय 2.5 वर्षामध्ये मी त्यांच्यासाठी करू शकलो, म्हणजे आदिवासींसाठी, ते माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी शिकवण देऊन गेलेली गोष्ट होती. कारण का बघा, माझा एक रोल आधी होता एक फॉरेस्ट ऑफिसर. आम्हाला शिकवलं होतं की जंगलाचे जे नुकसान करतात त्यांना जंगलात येऊ द्यायचं नाही. मग आम्ही जे ऐकलं होतं, मी प्रोबेशन सुद्धा मेळघाटमध्ये केलं होतं, म्हणजे चिखलदरा, धानी परिसरात. मग आदिवासी येतात, शेती करतात, एन्क्रोचमेंट करतात, झाडं तोडतात, त्यामुळे त्यांना झाडं तोडू द्यायची नाही, असं आम्हाला सगळं शिकवलं गेलं होतं. म्हणजे थोडक्यात काय, कुणी जंगलात आलं त्यांना येऊ द्यायचं नाही. कारण की एक ब्रिटिश मेंटॅलिटी होती. ब्रिटिश लोकांनी सगळं आपलं जे जंगल आहे ते राखीव केलं होतं, सरकारसाठी राखीव. म्हणजे आधी जे लोकांचं जंगल संकल्पना होती ती पूर्णपणे बंद करून टाकली होती. तुम्ही एक शब्द ऐकला असेल, रिझर्व्ड फॉरेस्ट. मग हे रिझर्व्ड कुणासाठी? ते लोकांसाठी नाही, हे सरकारसाठी. कारण का दुसऱ्या महायुद्धात जेव्हा रेल्वेसाठी स्लीपर लागायच्या, त्या ब्रह्मदेश आणि भारतातल्या मोठ्या मोठ्या जागा इथे जंगलतोड खूप मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांनी केली. म्हणजे ब्रिटिशांनी जी काही लूट भारताची केली, त्या जंगलाची लूट सगळ्यात जास्त केली. आपल्याला बघताना असं वाटतं की आपल्याला फॉरेस्ट मॅनेजमेंट वगैरे सगळी ब्रिटिशांनी शिकवली, पण ऍक्च्युली याची सुरुवात केली होती जर्मन फॉरेस्टर्सनी आणि ब्रिटिशांनी ते पुढे फॉलो केलं. पण लूट तेवढीच झाली, लोकांना जंगलापासून दूर केलं. पण दुर्दैवाने आम्ही जे काही शिकलो ते आम्ही तेच पाहत होतो की आम्ही सरकारचं काम करतो, जंगल सरकारचं आहे, ते कुणाला लुटू द्यायचं नाही. 1992 नंतर ही परिस्थिती बदलली. मग एक संकल्पना आली की जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, लोकांनी जंगल सांभाळायचं. पण जेव्हा मी आदिवासी खात्यात काम केलं तेव्हा लक्षात आलं की ह्यांच्यासाठी आपल्याला खूप करता येते, करायला पाहिजे. विशेषतः आश्रमशाळांच्या मध्ये मी बघितलं, मुलं जी तिथे यायची ती शिकण्यापेक्षा 2 वेळेचं जेवण मिळतं म्हणून मुलं यायची. त्यामुळे मुलांना पोटभर जेवण मिळायला पाहिजे ह्याच्यावर माझा अगदी पक्का विश्वास होता.
मग लक्षात आलं की त्या मुलांच्याकडे कोण लक्ष द्यायचं नाही, शाळेमध्ये अत्यंत घाण असायचे, शिक्षकांचे दुर्दैवाने हालत वाईट होती, कारण त्यांचं पोस्टिंग अशा ठिकाणी झालं होतं की त्यांना राहायला घर नसायचं, नोकरी जागी बऱ्याचशा असुविधा असायच्या. त्यामुळे बरेचसे शिक्षक हे शाळेच्या आवारात राहायचे नाहीत, गावात राहायचे नाहीत, ते तालुक्याच्या ठिकाणी राहायचे, फॅमिली एकीकडं, शिक्षक एकीकडं. त्यामुळे एक ओव्हरऑल अनास्था झालेली होती. दुसरं बेले की जी मुलांना जेवण चांगलं मिळायचं नाही, खिचडी जर केली असेल ती करपलेली असायची, तेल कमी असायचं त्याच्यामध्ये, पोळ्या जाड केलेल्या असायच्या, की मुलं खाणारच नाहीत. म्हणजे थोडक्यात काय की सरकारनं एवढी सुविधा देऊन, एवढे पैसे देऊन ते त्या मुलांपर्यंत पोहोचत होतं. मग आता माझ्या लक्षात आलं की मुलांना मी कधी शिकवणार ना, जर त्यांचं पोट भरलेलं असेल तर मुलं शिकतील. तर मग मी ठरवलं की ह्याच्यामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे. तेव्हाच मी लग्न होऊन गेलो होतो, माझी मिसेस मायाबरोबर होती, ती पण बऱ्याचदा मायाबरोबर आश्रमशाळासाठी यायची. माझे एक मामा आहेत, त्यांचं नाव डॉक्टर आनंद फडके, ते पुण्यामध्ये असतात, ते लोकविज्ञान संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि ते बरेचसे लोकांसाठी काम करतात. जेव्हा मी मामालाही सांगितलं की मामा अशी अडचणी आहेत, यात मी काय करू शकतो. दुसरी एक मी सगळ्यात मोठी अडचण बघितली होती की शाळेमध्ये ज्या मुली असतात 7वी 8वी 9वीला, प्री मेन्स्ट्रुअल पिरियड नंतर मेन्स्ट्रुएशनमध्ये त्या आल्यानंतर त्यांची आणि वाईट अवस्था होती. सॅनिटेशन चांगलं नसायचं, मुली सॅनिटरी पॅड्स वापरायच्या नाहीत, डॉक्टरांसमोर जायला लाज वाटायची, त्यांच्याकडे बघणारं कोण नव्हतं, रिस्ट्रिक्शन्स खूप होती, म्हणजे एकंदर अवस्था वाईट होती. मग त्यांनी मला काही चांगल्या लोकांशी ओळख करून दिली. मला एक त्यांनी डॉक्टर देशपांडे म्हणून मला भेटले की जे म्हणाले की लिमे साहेब मी तुमच्याबरोबर येतो, आपण जेवढं करता येईल तेवढं आदिवासी मुलांसाठी करू. मग ते माझ्याबरोबर नंतर यायला लागले. पहिल्यांदा आम्ही सगळ्यात काय केलं, मी सगळ्या शाळेच्या सगळ्या हेडमास्टर्सना बोलवलं, एक शिक्षकांची मोठी मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की जे तुम्हाला सगळ्या सुविधा पाहिजेत त्या मी तुम्हाला सगळ्या देईन. तुमचं काम एवढंच आहे पहिलं, कारण की मुलांना पोटभर जेवायला घाला. ज्यासाठी सरकार मुलांना सांभाळतं ते तुम्ही आधी पहिल्यांदा करायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या खूप अडचणी सांगितल्या, त्यांची व्यवस्थित वेळेत बदली होत नाही, बदली त्यांच्या मनाप्रमाणे केली जात नाही. तर मी त्यांना सांगून ठेवलं होतं, तुमची बदली तुमच्या मनाप्रमाणे करायची जबाबदारी माझी. मी शाळेच्या माझ्या ऑफिसच्या डेस्कवर एक रोस्टर ठेवलेलं होतं की कुठल्या पोस्ट माझ्याकडे आहेत, कुठली पोस्ट रिकामी आहे. 3 वर्षानंतर तुम्ही कुणीही माझ्या ऑफिसमध्ये या, आम्हाला बोट देऊन सांगा सर ही रिकामी पोस्ट आहे मला तिथे, तर मी त्या क्षणी त्याची ऑर्डर करून त्याच्या हातात द्यायचं. तर शिक्षकांना एक प्रकारचं कळलं की मी मदत करणार आहे, मी मदत करतोय. मग मी शिक्षकांना सांगितलं की बघा आपल्या आदिवासी आश्रमशाळेत जर तुमच्या 400 मुलं असतील आणि तुम्ही 400 मुलांना नीट जर जेवायचं त्यांच्यासाठी बनवलं, कारण का सरकार शिधा पण खूप द्यायचं, त्यावेळेस असं होतं की एका मुलासाठी सकाळी 200 ग्रॅम गहू आणि संध्याकाळी 200 ग्रॅम गहू असं युनिट ठरलेलं असायचं. म्हणजे 400 ग्रॅम गहू असायचे. म्हणजे 200 ग्रॅम गव्हाचं जर आपण पीठ घेतलं तर किमान 4 पोळ्या व्हायला पाहिजे मध्यम आकाराच्या. तर आमच्याकडे त्या 200 ग्रॅमची एकच पोळी बनवायची आणि ती एवढी मोठी पोळी असायची, ती भाजलेली पण नसायची. मुलं खायची नाहीत. मग काय व्हायचं, नंतर 150 ग्रॅम गहू घेतला जायचा, 50 ग्रॅम गहू गेला कुठेतरी तो, अशी चोरी व्हायची. तेलाचे डबे घेऊन जायचे. मग मी शिक्षकांना सांगितलं 400 मुलांचं तुम्ही जेवण केलं तर त्यात अजूनही 20-25 एक्स्ट्रा लोक देऊ शकतात. बघा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये तुम्ही 4 लोकांसाठी जेवण बनवलं नाही, एक अचानक जर पाहुणा आला, आपण म्हणतो ना त्याला बस जेवायला, 4 मध्ये एक 5वा खपतो माणूस, मग 400 मध्ये 40 तर नक्कीच व्हायला पाहिजे होतं. मी सरांनी सांगितलं की तुम्ही तुमची फॅमिली, तुमचे घरची लोक इथं घेऊन या, मुलांच्या बरोबर जेवा. कारण का तुम्ही जर इथे जेवला तर मुलांना नक्की चांगलं जेवण मिळेल, पातळ आमटी मिळणार नाही, त्यात डाळ पण दिसेल, भात चांगला मिळेल, भात करपणार नाही, पोळ्या छोट्या होतील आणि चोरी इथं तेवढी अजिबात करायची नाही. म्हणजे जेवढं मी लोकांना सांगितलं की जेवढी मी तुम्हाला कन्सेशन देतो तेवढंच जबरदस्त शिक्षा पण मला देता येते. मला कुठेही असं आढळलं तर जागेवर सस्पेन्शन आणि पुढची कारवाई होईल. मग मुलांचे जेवण नीट बनायला लागलं. मी बराच वेळा इथं थांबायचो, एखादी पोळी खाऊन बघायचो, भात खाऊन बघायचो, कधी संध्याकाळी गेलो तर खिचडी खाऊन बघायचो. थोड्या मी मुलांच्या जेवणाच्या वेळा बदलल्या, का त्यांना सकाळी संध्याकाळी 6-6:30 जेवण दिलं की डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण मिळायचं. मग जेवणाची वेळ थोडीशी वाढवली. सकाळी त्यांना ठरवलं की यांना चांगलं खायला मिळालं पाहिजे. दुपारी जो चहाची वेळ असते त्यावेळेस एखादी दाण्याची किंवा तिळगुळाची वडी मुलांना मिळेल, मुलं सगळी खेळतील. सगळ्या शिक्षकांना मी कंपल्सरी केलं की संध्याकाळी त्यांनी मुलांच्यावर खेळायलाच पाहिजे. मग त्यांना मला समजून सांगितलं, बघा 40-45 वर्षी तुम्हाला कोण खेळू देईल, कबड्डी खेळू देईल का तुम्हाला, तुमचे पाय मदत करतील का, गुडघे दुखत असतात, पण मुलांच्यावर खेळला तर येईल. म्हणजे थोडक्यात काय, मी जास्त शिस्तीचा बळगा न दाखवता जेवढं बघता येईल की त्यांच्यामध्ये एक रॅपो राहील. कारण मुलांना किती शिकावं यात मला फारसं सुरुवातीला आस्था एवढ्यासाठी नव्हती
की मला खात्री होती की मुलांचं जर पोट भरलं, मुलं जर व्यवस्थित राहिली ते नक्की चांगले शिकतील. ना काय होतं, बऱ्याचशा आश्रमशाळांच्या मध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती. त्या मुलांना खरूच झालेली असायची, हाताला हात घाणेरडे असायचे. मग मी शिक्षकांना म्हणलं की आपण ही जर मुलांची काळजी घेतली, मुलांनी जर रोज आंघोळ केली, तुम्ही त्यांचे हात बघितले, त्यांना सरकार तेल देतं, त्यांच्या डोक्याला तेल लावलं, लहान मुलांचे कपडे नीट आहेत का, त्यांच्या पॅन्टची बटणं तुटली आहेत का, हे जर सगळं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला मुलांना तुमच्याविषयी प्रेम वाटायला लागेल. आणि मग हळूहळू याच्यामध्ये फरक पडायला लागला. मग डॉक्टर देशपांडेंनी मग मला एक छान कल्पना सुचवली की आम्ही एक गावातले डॉक्टर तयार केले. कसे केले तर ह्या ज्या मेन्स्ट्रुअल स्टेजमधल्या मुली होत्या त्यांना खूप लाज वाटायची प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये जाणे, मेल डॉक्टरना दाखवणं. मग आम्ही एक अशी आयडिया सुचवली की ज्या गावामध्ये, आदिवासी गावामध्ये सुद्धा लग्न झालेल्या ज्या मुली आहेत, म्हणजे त्या आदिवासी गावातच ज्या आता राहणार आहेत, गावच्या सुना, त्यांना मी बोलवलं. त्यांना छोटंसं परीक्षण दिलं की दर गुरुवारी तुम्ही आमच्या आश्रमशाळेत या गावातल्या मुलींशी बोला. कारण मुली स्त्रियांशी मोकळेपणानं बोलतात, आपल्या अडचणी सांगतात. त्यांना ओव्हर द काउंटर मेडिसिन द्या. कुठली मेडिसिन? पोट दुखतं आहे, सायक्लोपाम दिली. ताप आला आहे, तुम्ही दुसरी गोळी पॅरासिटामॉल दिली. डोकं दुखतं आहे, डिस्पिरिन दिली. अशा छोट्या मोठ्या गोळ्या. सॅनिटरी नॅपकिन कसे तयार करायचे, ते कसे वापरायचे, स्वच्छता कशी घ्यायची. आणि आवडायला लागलं. त्या गावातल्या सुना असलेल्या मुली चांगलं काम करायला लागल्या. आम्ही त्यांना दर गुरुवारी शाळेत बोलवायचं आणि त्यांना मेहनताना द्यायचो ₹200. त्या पण खुश झाल्या. म्हणजे थोडक्यात ह्याला मी एक नाव दिलं होतं, बेअरफूट डॉक्टर्स. आणि त्यामुळे आश्रमशाळेत सुद्धा वातावरण चांगलं व्हायला लागलं. मी दुसरी एक स्पष्टपणे सगळ्यांना सूचना दिली होती की स्त्रियांच्या बाबतीमध्ये कुठलीही मला तक्रार आली, मी कुठलीही पहिल्यांदा शहानिशा करता त्या माणसाला सस्पेंड करणार. त्यामुळे स्त्रियांची कुठलीही माझ्याकडे कंप्लेंट जर आली तर तुम्ही काळजी घ्यायची. मुलींशी कोण वाईट वागलं, म्हणजे जेंडर डिफरन्स होता त्याच्याकडे सगळ्यात जास्त लिहून कुठलंही डिस्क्रिमिनेशन होणार नाही हे मी पहिल्यांदा सगळ्यांना प्रेमानं समजवलं. आणि मग शिस्तीचा बडगा मात्र मला काही ठिकाणी न चुकता दाखवायला लागला. हे झालं काय, जसं जसं मी काही गोष्टी बघायला लागलो, जसे माझी बायको माझ्याबरोबर बऱ्याचदा यायची, ती आश्रमशाळेतल्या मुलींची बोलायची. मग लक्षात आलं की आपण जे शहरामध्ये राहतो, ज्यांची मुलं पॅम्पर्ड कंडिशनमध्ये असतात, तुमची माझी मुलं बघा ना, ती शाळेत जातात पण बसपर्यंत सोडायला येतो, 4 वेळा फोनवरून विचारतो, संध्याकाळी त्यानं काय खाल्लंय बघतो, डबा त्यांनी खाल्ला का नाही बघतो. त्या आश्रमशाळेत असं काहीच नव्हतं ना. मुलांना मिळतंय नाही मिळतंय, आई बाप सोडून जायचे. मग माझ्या लक्षात आलं की काही दिवसांनी मुलांचे चेहरे पण टवटवीत दिसायला लागले. मग मुलं अभ्यास करायला लागली. कारण का बघा, रिकाम्यापुढे कोणच अभ्यास करत नव्हतं. पण आमच्याकडे एक पद्धत अशी होती की 1ली ते 10वी कोणच नापास व्हायचं नाही आणि 10वीला कोणच पास व्हायचं नाही, त्याला लक्ष दिलं जायचं नाही. मग मुलांना मी शिकवायला सुरुवात केली. मग इंग्लिश शाळेचा कन्सेप्ट आला. आमच्याकडे एक एकलव्य नावाची एक शाळा असते, त्या शाळेमध्ये आम्ही इंग्लिश शाळेत मुलांना शिकवायला पाठायला लागलो. मग माझाच एक बॅचमेट आहे राजेश कुमार म्हणून, जो कमिशनर होता, मी ॲडिशनल कमिशनर असताना, त्याच्याशी मी बोललो. मग आमच्याकडे एक संकल्पना आली की आपण ह्या सगळ्या मुलांना इंग्लिश शाळेमध्ये शिकायला पाठवू. का ते जेव्हा हे मोठी होतील, पुढे जातील, त्यांना इंग्लिश येणे पण गरजेचं आहे. माझा फारसा विश्वास नाही आहे या गोष्टीवर, कारण का इंग्लिश आलं म्हणजे माणूस खूप हुशार झाला असं अजिबात होत नाही. तुम्ही काल परवा बघितलं असेल, मोदी साहेबांनी काय केलं, जेव्हा पुतीन इथं आले त्या सगळ्या पाट्या हिंदी आणि रशियनमध्येच लावल्या, अजिबात इंग्रजी लावली नाही. इव्हन गाडीनुसार जे फिरवलं ती सुद्धा आपली गाडी फॉर्च्युनर होती. असंच आपण त्या काळ, पण तरी पण थोडं मुलांना इंग्लिशचं नॉलेज पाहिजे. विशेषतः बघा, आपल्याला मराठी लोकांना हा एक खूप गोष्ट असते की मला इंग्लिश येत नाही आणि आपण लोक फार कमी पडतो त्यात. मला वाटतं आपल्याला इंग्लिश येतं, बोलायचा कॉन्फिडन्स नसतो. मग आम्ही मुलांना ठेवलं इंग्लिश शाळेत पाठवायचं. मग असेच मला एक लक्षात आलं की माझा मुलगा जेव्हा मी साताराला DFO होतो तेव्हा पोहायला स्पर्धेसाठी पाचगणीला जायचा आणि पाचगणीला अतिशय सुंदर शाळा आहे. मग मी त्या शाळेमध्ये भेटायला गेलो की मी माझ्याकडे मला आदिवासी मुलं इथं घेऊन यायची आहेत, त्यानंतर मला इंग्लिश शिकवायचं आहे. 120 मुलांसाठी माझ्याकडे प्रत्येक मुला बघा ₹80,000 वर्षाचे आहेत. ते तुम्हाला मी सगळे देतो. ते म्हणजे सर आमची फी तर मुलाची 1.5 लाख आहे. म्हटलं तुम्ही प्रयत्न करा, जर 120 गुणिले 80 जर मी तुम्हाला एक रकमी देत असेल, तुम्ही करा मला मदत. तर त्यांनी मदत करायचं ठरवलं मला. त्यांनी त्यांच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीकडे गेले. मग आमच्या 120 मुलांनी तिथे मी ॲडमिशन घेतली. तर मला खूप लोकांनी सांगितलं की मग या मुलांना तू जर एवढ्या लांब नेत असशील, साताऱ्यामध्ये कुठं मेळघाट, कुठं मराठवाडा आणि कुठं पाचगणी, तर त्या संजीवन स्कूलची लोक तर पूर्ण तयार होती. मला म्हणाली सर तुम्ही मुलांची काळजी करू नका. पण मला नाही सांगितलं की जेव्हा पावसाचा सीझन असतो त्या आदिवासी आपल्या मुलांना घराकडे बोलवतील, त्यांना शेतीची कामं करायला होतील, डिसिप्लिन पाळली जाणार नाही. पण म्हटलं मी बघतो काय करायचं. तेच मला माझे जे काही प्रोजेक्ट ऑफिसर होते ते पण मला खूप चांगले भेटले.
आणि डॉक्टर दिलीप देशमुख नाचा माझा प्रोजेक्ट ऑफिसर होता औरंगाबादमध्ये. त्यानं मला खूप चांगली साथ दिली. तो म्हणे नाही सर आपण प्रयत्न करू. मग मी चांगली 120 मुलं ज्यांना खरोखर इंटरेस्ट अशी निवडली. त्यांना मी संजीवन स्कूलला घेऊन गेलो. त्या मुलांना तिथली जागा, तिथलं हॉस्टेल, तिथं स्वेटर घातलेली, बूट घातलेली मुलं, इंग्लिश फाडफाड मुलं, आदिवासी मुलं सगळी हिरमसून गेली अगदी. पण त्यांना मी जेव्हा समजावून सांगितलं की तुम्ही काही दिवस राहा, समजा तुम्हाला असं वाटलं की आपल्याला नको आपण तुम्हाला घेऊन जाऊ परत. आणि संजीवन स्कूलच्या ज्या सगळ्या करता धरत्या होत्या मॅडम, ठकार मॅडम आणि मंदाकिनी माथूर तिथल्या शिक्षिका, त्यांनी सुद्धा मला खूप मदत केली. महिन्यानंतर जेव्हा मी परत या मुलांना भेटायला आलो तर सगळी मुलं खुश. मला गुड मॉर्निंग म्हणाली, सर म्हणाली. त्यांना ते आवडायला लागलं. छान कपडे घातलेले, सकाळी गरम पाण्यानं तोंड धुवायला, सकाळी उठल्यानंतर कपनं कॉफी प्यायला, ट्रेमध्ये जेवायला, मेस, म्हणजे त्यांना सगळं छान वाटायला लागलं होतं. आणि संजीवन स्कूलनं आमच्याकडे असं केलं की त्या मुलांना पूर्णपणे पहिल्या वर्षी इंग्लिश मिडियम न ठेवता सेमी इंग्लिश केलं. म्हणजे मुलांना हळूहळू सवय व्हावी. मग मुलं मराठी बोलायची, हिंदी बोलायची. आणि विल नॉट बिलीव्ह पुढची 5 वर्ष 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी अशी खूप त्यांची छान पार पडली. मुलांनी 10वी पण केली, पण तो तर माझं ट्रायबल डिपार्टमेंट सुटलं होतं. त्यामुळे मुलं पुढे 11वी 12वी नाही करू शकली. पण मला वाटतं आम्ही त्या मुलांना नेलं. आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे 120 मुलं मी जी नेली होती त्यातली 118 मुलांनी तिथनं 10वी पूर्ण केली. 2च मुलं तिथनं परत बाहेर पडली होती. पण जी भीती होती मला, हे सगळं आपलं ओम फर्स्ट विल का तसं अजिबात झालं नाही. आणि या सगळ्या गोष्टींनंतर मी एक शिकलो की ज्याला सॅटिस्फाईंग टाइम ऑफ लाईफ म्हणतात, की मी लोकांसाठी काहीतरी करू शकलो. बघा माझी नोकरी होती वाईल्ड लाईफसाठी. मला सरकारनं नेमलं होतं वाईल्ड लाईफची काळजी घ्यायला. पण वाईल्ड लाईफची काळजी जेव्हा आपण घेतो तेच मनुष्याची काळजी घेण्यासाठी आपण वाईल्ड लाईफची काळजी घेतो. पण हे मला 2.5-3 वर्ष चांगली मिळाली, जे माझं लाईफ सगळं बदललं. लोकांकडे पाहायची माझी दृष्टी बदलली. एक लक्षात आलं की आपण एवढ्या प्रिव्हिलेज क्लासमधली माणसं आहोत, तर जे अंडर प्रिव्हिलेज आहे त्यासाठी तुम्ही जरा थोडी जरी चांगली गोष्ट केली तरी यातनं किती फरक पडत जाईल. ह्यातला एक तर मला एक प्रसंग सांगायला आवडेल की हे सगळं करत असताना मी पारधी लोकांच्यासाठी पण काम करत होतो. कारण का माझ्या शाळेमध्ये जशी आदिवासी मुलं होती तसं मराठवाड्यात ज्या खाजगी आश्रमशाळा होत्या त्याच्यामध्ये पारध्यांची मुलं खूप शिकायला असायची. पारधी वस्तीवर जायचो, पारध्यांशी मी बोलायचो. खूप पारधी लोक माझी मित्र झाली होती. त्यामुळे मी जेव्हा कधी उस्मानाबादमधनं रात्री निघायचो तेव्हा एक किमान पारधी माझ्या गाडीमध्ये कुऱ्हाड घेऊन बसलेला असायचा. तर ते म्हणायचे साहेब आमच्या इथे खूप लुटालूट होते. आज तुमचे ऐकलेली माणसं रात्रीच्या अंधारात तुम्हाला लुटलं तर त्यांना पण कळलं नाही आपण कुणाला लुटले, तुम्ही पण लुटले जाल. त्यामुळे एक पारधी माझ्यावर बसून मी नको म्हणलं ते. मी गाडीत पोलीस वगैरे कोणच घ्यायचो नाही. मी माझा ड्रायव्हर असायचो, ज्या की आमच्या नॉर्मल पोलीस एस्कॉट असायचा. तर मी समजा सोलापूरला जाणार असेल तर ते मायाबरोबर गाडीतनं यायचे, सोलापूर हायवेला आणला की मग तो पारधी उतरायचा. आणि मी त्याला म्हटलं नाही तू थांब इथं राहा माझ्यावर. तुम्हाला नाही साहेब मला नाही जमणार, मी परत जातो. आजही मी कधी उस्मानाबादला गेलो तर ती लोक अजूनही मला भेटायला येतात. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं की प्रेम हे द्यायचं असतं आणि प्रेम हे घ्यायचं असतं. आणि तुम्ही जर अगदी कुठल्याही निस्वार्थी भावनानं केलं हे सगळे मिळतात. एकदा मी विमानतळावरून येत असताना एक मुलगी अचानक माझ्या समोर आली, मग तिनं नमस्कार केला की जी एअर होस्टेसच्या ड्रेसमध्ये होती. तर मला आधी कळलं, म्हणजे काय बस सर तुम्ही मला ओळखला कडे, मी आश्रमशाळेतली मुलगी आहे. तुम्ही जे ट्रेनिंग देऊन आम्हाला पाठवलं होतं एअर होस्टेसला, मी सिलेक्ट झाली एअर होस्टेस म्हणून. आता मी इंडिगोमध्ये काम करते. अशी खूप मुलं भेटत गेली. एक शिक्षिका माझ्याकडे होती की जी आल्यानंतर परीक्षेचा अभ्यास करू दे. त्याला कोणती सांगले की तुला एकदा या नोकरीत तू आलीस की तुला कोणी परीक्षेला बाहेर जाऊ देणार नाही. तर ती चोरून अभ्यास करायची. एक दिवशी मी तिला विचारलं तू अशी थोडीशी का मला डिप्रेस दिसते. म्हणजे सर मला खूप अभ्यास करायचा आहे, मला जागा मिळत नाही, मला कोण सुट्टी देत नाही. म्हणजे मी तुला सुट्टी देतो ना. म्हणजे सर पण आमच्या त्या अटीमध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला कुठं जाता येणार नाही. म्हटलं असं आहे, तू शेवटी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतेस, कुठेही तू गेलीस तरी तुझी मदत ही सरकारसाठीच असणार आहे. तू कर अभ्यास, जा तुला जिथं जायचंय तिथं. आणि तिला मी रजा दिली होती. नंतर त्या मुलीनं परीक्षा देत गेली. माझं ट्रायबल डिपार्टमेंट सुटलं. आणि एक दिवशी मला अचानक ऑफिसमध्ये एक फोन आला मोबाईलवर आणि नंबर ओळखीचा मी तो फोन घेतला नाही. थोड्या परत 2दा फोन वाजला, 3ऱ्यांदा वाजला, मी तो फोन घेतला. तर म्हणलं काय कोण बोलतंय. तर म्हणे सर मी दीपाली बोलते तुमची विद्यार्थिनी. म्हणलं दीपाली तर शिक्षक होती माझी. तर हो म्हणे सर तीच मी. आता मी DYSP म्हणून सिलेक्ट झाली आहे आणि सध्या माझं पोस्टिंग नाशिकला आहे. म्हणलं वा वा छान. मग आता काय करतेस. सर मी काय नाही म्हणे आठवड्यातनं एकदा न चुकता ट्रायबल स्कूलला जाते, मुलींशी बोलते आणि मुलींना विचारते की तुम्हाला काही अडचण आहे का. म्हटलं का तू हे सगळं करते. सर तुम्ही आम्हाला सांगितलं होतं
की मुलींची काळजी घ्या, हे करा. आणि तीच मुलगी आता DYSP म्हणून नाशिकला काम करते. वा. तर हे जे मला अनुभव सगळे येत गेले, तर यातनं मला 2.5 वर्ष होतो मी आदिवासी विकास विभागामध्ये. पण माझं एका जर पाड्यात मी 35 वर्षाची फॉरेस्टची सर्व्हिस आणि एकीकडे 2.5 वर्ष ट्रायबल्सचं टाकायचं ठरवलं, तर अजूनही मला कळत नाही की प्रेम मी जास्त माणसांवर केलं का वाईल्ड लाईफवर केलं. मस्त. सर नॉर्मली आपण म्हणजे वनविभागात काम करताना बाहेरून आहे ना लोकांना असं मस्त प्रतिष्ठा वगैरे दिसते की वा यांचं किती छान चाललंय वगैरे ते, पण ऍक्च्युली आतमध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात, काय समस्या असतात ज्या बाहेरच्या लोकांना कळतच नाहीत. नाही, अगदी खरी गोष्ट आहे. बघा, वनविभागाचं असं आहे की खूप लोकांना वाटतं की फॉरेस्टचं नाव स्पेलिंगमध्ये गडबड आहे, फॉरेस्ट असं आहे, FORREST. तसं नाहीये, कारण का लोकांनी कॉर्बेटचं पुस्तक वाचलेलं असतं, कुणी केनेथ अँडरसन वाचलेलं असतं, लोकांना वाटतं छान सर्व्हिस आहे, जंगलचे राजे आहेत. तसं नसतं. पण विशेषतः काय होतं बघा, वरिष्ठ लेवलला आज फॉरेस्टमधले जे बेसिक अधिकारी असतात जिल्हा स्तरावरचे, ते सगळे IFSहून आलेले असतात. तसं मी डेहराडून IFS झालो. UPSC मध्ये जे सिलेक्ट होतात ते इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, पोलीस सर्व्हिस, फॉरेन सर्व्हिस, फॉरेस्ट सर्व्हिस. त्यातले IPS अधिकारी आणि IAS अधिकारी आणि फॉरेस्टचे अधिकारी आम्ही एकत्र एक ट्रेनिंग होतो, त्याला म्हणतात फाउंडेशन कोर्स. तो होतो मसुरीमध्ये. आता तो बऱ्याच ठिकाणी होतो, पण माझ्या काळात तो मसुरीत व्हायचा. की आम्ही आधी तो कोर्स करायचो, त्याला फंडामेंटल कोर्स म्हणतात. की आम्ही जेव्हा डिस्ट्रिक्टमध्ये जाऊ काम करायला, तेव्हा तिन्ही अधिकारी एकाच ठिकाणी जे शिकलेले असतील ते कॅमेराडेरी राहते, एक मला ओळखतात ते. म्हणजे जिल्ह्यात काम करताना वेगवेगळ्या डिपार्टमेंटला समन्वय साधावा असं त्याच्यामागचा हेतू असतो. पण काय होतं, जेव्हा तुम्ही फील्डमध्ये येता तेव्हा सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस असलेला माणूस, त्याला मिळणारे अधिकार, त्याची पब्लिकमधली इमेज, एक SP म्हणून त्याचा होणारा गौरव, किंवा जो कलेक्टर होतो तो कलेक्टर म्हणून त्याकडे सगळे लोक बघतात की काही झालं की कलेक्टरकडे काम असतं, मंत्री आले की कलेक्टरशी बोलतात, पाहुणे आले की कलेक्टर त्यांना घ्यायला जातो. आणि ऑब्लिव्हनमध्ये राहणारा अधिकारी असतो म्हणजे फॉरेस्टचा DFO. तो ट्रेनिंग त्यानं त्या दोघांबरोबर केलेलं असतं. पण तुम्ही पेपरमध्ये कधी असं बघितलं एखाद्या पेपरमध्ये की कलेक्टर, SP आणि DFO बसलेत? नाही. तो DFO नसतोच कुठे त्या चित्रामध्ये, कारण का DFOचं काम हे जंगलाशी रिलेटेड असतं. आणि जंगलाशी रिलेटेड असलेलं काम कुठल्याही माणसाला आवडत नाही. कारण का आमचं ते एक डिपार्टमेंट असं आहे की आम्ही पगार सरकारचा घेतो आणि सगळ्या गोष्टीला नाही म्हणतो. जंगलात जाऊ नका, बिबळ्याला पकडू नका, बिबळ्याला मारू नका, झाड तोडू नका, पक्ष्याला मारू नका. म्हणजे नका म्हणण्यासाठी आम्ही जो पगार घेतो, त्यामुळे बाय डिफॉल्ट जे रिकग्निशन असतं ते कधी फॉरेस्टच्या माणसाला मिळत नाही. आणि मग तो एक डिप्रेसिंग फॅक्टर सगळ्या अधिकाऱ्यांच्याच असतो. बघा, आमच्याकडे एक रेंज ऑफिसर नाव असतं, तुम्ही ऐकलं असेल कधी. एक तहसीलदार असतो आणि एक DYSP असतो किंवा PSI असतो. PSI म्हणजे लोकांना लगेच कळतं, तहसीलदार माहिती असतो, पण RFO माहीत नसतो, कारण का हा ऑब्लिव्हियस राहून काम करणारा माणूस आहे. त्यामुळे मी सगळ्या लोकांना सांगतो, आजकाल जेव्हा मी इंटरव्ह्यू घ्यायला जातो, लोकांना गाईड करतो, त्या लक्षात ठेवा की फॉरेस्टचं जर तुम्हाला काम करायचं असेल, जर तुम्हाला फॉरेस्टमध्ये यायचं असेल, तर बाय डिफॉल्ट तुम्हाला रिकग्निशन नाही आहे. तुम्हाला मुक्या प्राण्यांसाठी काम करायचंय, न बोलता येणाऱ्या झाडांसाठी काम करायचंय. आणि जेव्हा तुम्ही ह्यातनं रिटायर्ड व्हाल तेव्हा तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन मिळेल ते मात्र तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळेल. इतर सर्व्हिसच्या लोकांना कधी सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार. आयुष्यभरात काहीतरी प्रॉब्लेम येतील, चुटपुट लागून जाईल, लोकांच्याकडनं माघारी बोललं जाईल. पण वनाधिकारी एक असेल, त्यांना बाय डिफॉल्ट जरी रिकग्निशन नसेल तरी बाय डिफॉल्ट त्या सगळ्या लोकांना मिळणारी शांतता असते. आणि हा फॉरेस्टचा एक सगळ्यात मोठा असणारा, कमी असणारी बाब आहे की जे रिकग्निशन त्यांना फील्डमध्ये लोकांच्याकडनं मिळायला पाहिजे ते मिळत नाही. तुम्ही आजकाल बघा, पेपरमध्ये वाचा, कॉन्झर्वेशनिस्ट असतील, कोणी सगळे फॉरेस्टला शिवाय देतात. बिबळ्यांना पकडता येत नाही, वाघांना पकडता येत नाही, वाघ इकडं आला, बिबळ्या तिकडं आला. पण हे समजून कोणच घेत नाही, हे बिबळ्या आणि वाघ काय फॉरेस्टच्या लोकांच्यामुळे येत नाहीत, हे आपण केलेल्या चुकांमुळे येत असतात. तर एक फॉरेस्टच्या अधिकाऱ्याने वैषम्य मात्र नोकरीत लागल्यापासून रिटायर्ड होऊन तर लागतं. पण रिटायर्ड म्हणजे सुखानं जगतात, जसं आज मी जगतो आहे. तुला लक्षात येईल नाही, आपण जे केलं तेच चांगलं होतं. ओके. संजय गांधी नॅशनल पार्क तिथे जेव्हा तुमची पोस्टिंग झाली, तर त्यावेळेला तुमच्यासमोर म्हणजे 2 मोठी आव्हानं होती. एक तर म्हणजे एन्क्रोचमेंट आणि सेकंड म्हणजे लेपर्ड्स. म्हणजे लेपर्ड्सबद्दल लोकांमध्ये जी भीती होती, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती नॉर्मली रिॲक्शन देण्यापेक्षा रिस्पॉन्ड आपण कसा करू शकतो, याबद्दल थोडंफार तुम्ही कसं साधलं हे सगळं? त्या 2 गोष्टी आहेत. मी 2011 मध्ये जॉईन झालो होतो डायरेक्टर म्हणून. माझ्यासमोर 2 चॅलेंजेस होते. एक की पारच्या बाउंड्रीवर जेवढी काही एन्क्रोचमेंट आहे ती काढणं. सुमारे 50,000 झोपड्या, 2 लाख माणसं,
त्यांना काढायचा एक तास माझ्यासमोर होता. आणि त्याच वेळी मला लक्षात आलं की लोकांच्या मध्ये फार मोठा गैरसमज आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जे बिबळे जे आहेत त्यांना इथं खायला मिळत नाही. ते बिबळे बाहेर पडतात, लोकांच्यावर हल्ला करतात, कुत्री मारतात, डुकरं मारतात. त्यामुळे इथं काहीतरी मेजर प्रॉब्लेम पार्कमध्ये आहे. तर मी जॉईन झाल्यानंतर माझी एक मैत्रीण आहे विद्या आत्रे म्हणून, जिने खूप या लेपर्डवर काम केलं, डॉक्टर विद्या आत्रे. तर ती 2006 पासनं मला ओळखते, जेव्हा मी साताऱ्यात होतो तेव्हापासनं. तर ती मला म्हणाली की सुनील, माझ्या आपण खूप दिवस मनात होतं की आपण या बिबल्यांवर काम करायला पाहिजे, तर आपण एक लोकांसाठी एक प्रोजेक्ट चांगला बनवू. कारण काय असतं बघा की सरकारी कुठलाही प्रोजेक्ट म्हणजे लोकांचा त्यावर फारसा विश्वास नसतो की कितपत खरं असेल. म्हणजे लोकांना सरकारी शाळामध्ये जायला आवडत नाही, ते प्रायव्हेट शाळेत जातात. पण डॉक्टर इंजिनियर मात्र सरकारी शाळेतनं व्हायचं असतं किंवा कॉलेजमधनं, आणि नोकरी सगळ्यांना सरकारी पाहिजे असते, पण विश्वास सरकारवर नसतो. याला कारण म्हणजे आम्ही अधिकारी असतो. जेव्हा आम्ही अधिकारी लोकांच्या विश्वासाला पात्र ठरत नाही तेव्हा सगळ्या गोष्टी होतात. तर विद्या म्हणाले की सुनील, आपण असा एखादा प्रोजेक्ट करू की जो लोकांना विश्वासार्ह वाटेल. म्हणजे कसं, आता ओपन एंडेड प्रोजेक्ट, काय प्रोजेक्ट आहे आपण लोकांना सांगू, पेपरला ॲडव्हर्टाईज देऊ आणि सांगू की ज्यांना कोणाला ह्या प्रोजेक्टमध्ये काम करायचं आहे ते आमच्याबरोबर या. मग आम्हाला कोण पाहिजे होते? व्हॉलेंटियर्स पाहिजे होते, विद्यार्थी पाहिजे होते, बायोलॉजिस्ट पाहिजे होते, इकॉलॉजिस्ट पाहिजे होते, मीडिया पर्सन्स पाहिजे होते. आणि तसे एक एक येत गेले आमच्या प्रोजेक्टमध्ये. मग मी सगळ्यांना आधी ठरवलं की आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की संजय गांधी राष्ट्रवनातले जे बिबळे आहेत ते माणसं खायला जात नाहीत, कारण जंगलामध्ये भरपूर खाद्य आहे, तरी ते बाहेर का जातात. आणि हे जे होतं की लोकांच्यावर हल्ला होणं, लोकांच्या घरामध्ये बिबळ्या घुसणं, हे थांबण्यासाठी काय करायला लागेल. मग मी त्या प्रोजेक्टला नाव दिलं मुंबईकर्स फॉर SGNP, म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क. काय केलं आम्ही, पहिल्यांदा कान्ना ट्रॅप्स लावले, पार्कमध्ये किती बिबळे बघितले, तर त्यातनं कळलं की सामने 35 बिबळे आपल्या पार्कच्या परिसरात आहेत. 103 चौरस किलोमीटर एवढं त्या पार्कचं क्षेत्र आहे. आणि मग ह्यात एवढे बिबळे आहेत, मग एवढे बिबळे असावेत का, तर नाही. सायंटिफिक ऑब्झर्वेशन असं सांगतं की साधारणपणे एका बिबळ्याला 8 ते 10 चौरस किलोमीटर एरिया लागते. म्हणजे त्या 103 मध्ये 10 ते 15 बिबळे पाहिजेत. मग एवढे जास्त बिबळे का दिसत आहेत, याचा त्यांना अबंडंट प्रे बेस आहे. मग तो प्रे बेस कुठला आहे ते कसा शोधायचा, तर आम्ही सगळं स्कॅट अनालिसिस केलं, पार्कच्या आत आणि पार्कच्या बाहेर. स्कॅट म्हणजे त्याचं ड्रॉपिंग. जेव्हा हार्बिव्हरस प्राणी असतं ज्याच्या ड्रॉपिंग, त्याचं जे विष्ठा असते त्याला ड्रॉपिंग म्हणतात, जे कार्निव्हरस असतं त्याला स्कॅट म्हणतात. तर स्कॅट अनालिसिसमध्ये असं मिळालं की 60 ते 70% याच्यामध्ये चितळ, सांबर, माकड यांचे केस आहेत, हाडाचे तुकडे आहेत. म्हणजेच काय, इथं प्रे बेस भरपूर आहे. बाहेर स्कॅट जेव्हा अनालिसिस केलं त्या लक्षात आलं की त्या स्कॅटमध्ये कुत्र्याचे केस भरपूर होते आणि जी डुकरं आपली गावठी डुकरं असतात. म्हणजेच काय की बाहेर जो बिबळा आहे त्याला अन्न वेगळं मिळतंय, आत वेगळं मिळतंय. मग बिबळ्या का बाहेर जातो आत एवढं अन्न आहे, तर मग लक्षात आलं की बाहेर इझी फूड त्याला मिळतं. जंगलामध्ये जेव्हा तो हरणाच्या मागं पळतो तेव्हा साधारणपणे 10 ते 12 अटेम्प्टमध्ये त्याला हरण मिळतं. बाहेर गेलं तर एका अटेम्प्टमध्ये कुत्रा, डुक्कर काही मिळू शकतं त्याला. मग आम्ही असं ठरवलं, आता सगळ्या आपल्या स्टेक होल्डरना सांगायचं की बिबळ्याला इझी फूड मिळू नये अशी जर आपण व्यवस्था केली तर बिबळ्या त्या जागेत येणार नाही, मग त्याला जिथं फूड मिळते तिथंच जाईल तो. मग आम्ही म्युन्सिपालिटीला सांगितलं की इथला घाण उचला, केर कचरा उचला, कुत्र्यांचं जे आहे ते निर्बजीकरण करा, सगळे इथनं रोजच्या रोज कचरा हलवला गेला पाहिजे. आरे कॉलनीतली जी जनावरं मेलेली असायची त्यांना उघड्यावर टाकू नका, त्याची नीट विल्हेवाट लावा. ज्या झोपड्या आहेत तिथं स्वच्छता ठेवा, लाईट लावा, तिथं डेफिकेशन ओपन करू देऊ नका. आणि मग या हळूहळू त्यात सुधारणा होत गेल्या. आणि मग त्या प्रोजेक्टला आम्ही नाव दिलं, नाऊ धिस विल बी कॉल्ड ॲज लिव्हिंग विथ द लेपर्ड्स. म्हणजे लेपर्ड बरोबर राहा याचाच अर्थ, लेपर्डला ज्या चांगल्या आवडीच्या गोष्टी असतील त्या तुम्ही जर नाही केल्या तर एकाच जागेमध्ये लेपर्ड पण राहील आणि तुम्ही पण राहा. तर एवढ्या मोठं त्याला यश मिळालं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे 12 साली मी सुरू केलेला हा प्रोजेक्ट आज 25 इतक्या वर्षामध्ये अतिशय सुंदर चालू आहे. आणि हा प्रोजेक्ट सगळे व्हॉलेंटियर चालवतात. फॉरेस्ट ऑफिसर फक्त कॅटलिस्ट म्हणून काम करतात. तर पीपल्स प्रोजेक्ट ज्याला म्हणता येईल असा प्रोजेक्ट, आणि विद्याच्या अथक प्रयत्नामुळे आज ऑक्सफर्डमध्ये सुद्धा हा अभ्यासाला घेतला गेलेला प्रोजेक्ट आहे. हो सर, आता 25 वर्ष झाली आहे हा संजय गांधी नॅशनल पार्क हा प्रोजेक्ट चालू आहे, पण अजूनही समजा काही ठिकाणी अजूनही एन्क्रोचमेंट वगैरे आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कधी असं वाटलं का की अरे हे कदाचित शक्य होणार नाही आपल्याला, असं काही? असं बऱ्याच वेळा वाटलं. म्हणजे मी संजय गांधीमध्ये असताना जेवढं एन्क्रोचमेंट काढायचा प्रयत्न केला, जेवढं एन्क्रोचमेंट काढलं, त्याला काय होतं, एक तर खूप मोठं त्याला शासकीय पाठबळ लागतं. बऱ्याचदा असं होतं की फॉरेस्टमध्ये हे चाललंय म्हणजे याला जबाबदार सगळे फॉरेस्ट अधिकारी आहेत, त्यांनीच ते बघावं, अशी बरेचदा लोकांची समजूत असते.
त्यामुळे शासन आता याच्यासाठी मात्र प्रयत्न नुकतेच, कारण का मुंबई उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन एक मोठी कमिटी बनवलेली आहे. त्या कमिटीमध्ये रिटायर्ड IAS ऑफिसर, रिटायर्ड पोलीस ऑफिसर, रिटायर्ड हायकोर्टचे जज ह्यांना घेऊन सांगितलेले की तुम्ही एकदा ठरवा की आपल्याला सगळं कसं एन्क्रोचमेंट रिमूव्ह करता येईल. दुसरा आहे की स्टेट हे वेलफेअर स्टेट असतं. म्हणजे असं नाही की गेलं आणि सगळ्यांना बाहेर काढून टाकलं. काही गोष्टी बघायला आता शेवटी ती माणसं आहेत, कुणाला घर द्यायचं, कुणाला नाही द्यायचं, रिहॅबिलिटेशन कसं करायचं हे चाललंय. पण मी जेव्हा जेव्हा हे एन्क्रोचमेंट काढायचा प्रयत्न केला, तर तिथला झालेला विरोध, पॉलिटिकल तिथं असलेले प्रॉब्लेम, यांना असं वाटायचं नाही अरे काय कधी शक्य होणार नाही, हे इज इम्पॉसिबल टास्क. कारण का 97 साली कोर्टनं ऑर्डर दिली होती की 18 महिन्यामध्ये हे काढा. आणि आज 25 नाही 30 वर्ष झाली, अजून ते सगळं निघालेलं नाहीये. पण आता मला असं वाटतंय की स्टेटचं याच्याकडे लक्ष आहे, हायकोर्ट स्वतः मॉनिटर करत आहे. तर ही मात्र शक्यता आहे की आता जेवढं हे एन्क्रोचमेंट आहे ते रिमूव्ह होऊ शकतं. ज्या लोकांना रिहॅबिलिटेट करायचे त्या लोकांना रिहॅबिलिटेट करू दिलं जाऊ शकतं. पण मोठा टास्क येईल की जर हे झालं की जे व्हायचा चान्स आहे, टोटली नाही असं नाही, तर एकदा इन्फ्लुएन्स काढल्यानंतर पुन्हा ती जागेमध्ये अतिक्रमण होऊ नये म्हणून जे प्रयत्न करायला लागतील त्याबद्दल थोडी मात्र साशंकता मनात असते. कारण का त्यासाठी खूप गोष्टी एकत्र घडून यायला पाहिजे. पण बऱ्याचदा आपण म्हणतो ना, जसं लेपर्डचा प्रॉब्लेम सुटेल का नाही असं मला वाटत होतं, पण संजय गांधी पुरता सुटला. सो एव्हरीथिंग इज पॉसिबल. सो लेट अस होप फॉर बेटर की हे एन्क्रोचमेंट आज ना उद्या निघेल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्याने अतिक्रमण मुक्त होईल. नक्कीच. नॉर्मली म्हणजे लोकांबद्दलची करुणा आणि वनांचं रक्षण या दोघांमध्ये तुम्ही समतोल कसा साधतात? हा, ती फार आवड गोष्ट होती मात्र लोकांबद्दलची करुणा. कारण का लोकांना बऱ्याचदा सांगून समजत नाही ना, की त्यामुळे आपण कसं लोकांना सांगायचं. विशेषतः चंद्रपूरमध्ये वाघांचे असलेले लोकांसाठी असलेले प्रॉब्लेम, वाघांना काही प्रॉब्लेम नाहीये. जुन्नरमध्ये असलेले लेपर्डचे प्रॉब्लेम, तर लोकांना हे समजून ज्या सांगतात. लोक मला बऱ्याच वेळा विचारायची, विशेषतः काय व्हायचं जिथं फॅटॅलिटी होते तिथं वाघाकडनं किंवा लेपर्डकडनं माणूस मारला जातो, त्या लोकांना काही समजवणं अवघड असतं. आणि साहजिक आहे, ज्याच्या घरातली व्यक्ती जाते तो काही ऐकून घ्यायच्या मनस्थित नसतो. म्हणजे उद्या मी त्याला हे नाही सांगू शकत की अरे तुझ्या माणसाची चूक झाली, तो संध्याकाळी जंगलात नको जायला वेळ, तर तो काय गेला, ही ती वेळ नसते सांगायची वेळ असते ते इतर वेळी सांगायला लागतं. मला लोक खूपदा विचारायची की सर एवढे वाघ येऊन माणसं मारतायत, एवढे लेपर्ड येऊन माणसं मारतायत, तुम्ही मात्र त्याला वाचवायला बघता, त्याला लगेच बघताशी तुम्ही गोळी घालत नाही, तुम्ही आम्हाला शिकवायला येता, तर हे असं का? म्हणून आम्ही 24/7 अवेअरनेस सुरू केला होता मुंबईमध्ये. ती घटना कुठली घडो वा ना घडो लोकांना जाऊन समजावून सांगायचं. आणि पहिला आम्ही काय सांगायचो की आम्ही जरी वन्य प्राण्यांसाठी जरी काम करत असलो तरी आमच्या दृष्टीनं महत्वाचे तुम्ही आहात. पहिल्यांदा माणूस हा महत्वाचा आहे. शेवटी डिपार्टमेंट आहे कोणासाठी? माणसासाठी आहे, माणसाच्या भल्यासाठी. माणसाचं भलं व्हावं म्हणून आपण फॉरेस्ट मॅनेजमेंट करतो, माणसाचं भलं व्हावं म्हणून आपण वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट करतो. तर हे लोकांना सांगणं मात्र फार अवघड असतं, समजावणं अवघड असतं. आणि मी जे तुम्हाला आदिवासी खात्याचं सांगितलं की जे मी समजायचो की आदिवासींना जंगलात शिरूच द्यायचं नाही, त्यांना झाडच तोडू द्यायची नाही, त्यांना शेतीसाठी काही तिथं जंगलात करता कामा नये, हे जो एक फॉरेस्ट रूल मला पहिल्यांदा वाटत होतं, ते जेव्हा मी आदिवासी खात्याचा अधिकारी म्हणून गेलो त्याच्या लक्षात आलं की ज्यांची नाळ वर्षानुवर्ष जंगलाशी बांधली गेली आहे त्यांना अचानकपणे जंगलापासून तोडता येत नाही. त्यांना जंगलातच राहू दिलं पाहिजे. आणि जिथं अगदीच शक्य नाहीये तिथे त्यांचं रिहॅबिलिटेशन अतिशय चांगल्या प्रकारे केलं गेलं पाहिजे. कारण का मला सांगा, नुसतं मी जंगल वाचवलं आणि जंगलाच्या बाहेर राहणाऱ्या माणसा जर मनात असं आलं की या जंगलामुळे मला त्रास होतोय, तर त्याला त्या जंगलाला आग लावायला किती वेळ लागणार आहे? त्यामुळे माणसाबद्दलची करुणा ही नेहमीच मनात ठेवायला लागते. तुम्ही सरकारी अधिकारी असा नसा. आणि मी बघितलं की प्रेमानं जेवढं गोष्टी करता येतात, म्हणजे माणसाचं मन जिंकून जेवढं करता येतं तेवढं माणसाला शत्रू बनवून नाही करता येत. पण थोडं होतं असं की फॉरेस्टचे अधिकारी, पोलीस अधिकारी जेव्हा अंगावर तो एक खाकी युनिफॉर्म चढलेला असतो त्या बऱ्याचदा वाटतं की लोकांच्या मनामध्ये करुणा नावाची चीजच काही नाही. दिलेल्या कायदा राबवण्याचे अधिकार, दिलेला कायदा तुमच्या समोर असलेले टास्क आणि लोकांची कसं वागायचं हे तर थोडं जर बॅलन्स सगळ्यांनी साधला तर आपल्याला काम करता येतात. आपण खूपसे चांगले अधिकारी बघितलेत की ज्यांनी लोकांच्या हितासाठी काम केलं पण नियम पण तोडले नाहीत. एखादा नियम थोडासा लवचिक बनवला असेल, काम करून कर. त्यामुळे करुणा लोकांच्याबद्दल जास्त बाळगूनच तुम्ही वन्यजीव संरक्षण करू शकता, हे मात्र मला आदिवासी खात्यातल्या माझ्या डेप्युटेशनने शिकवलं. सर, तुमच्या नावावरती 2 स्पेशीज आहेत. सर, ज्या वेळेला त्या स्पेशीजला तुमचं नाव दिलं गेलं त्यावेळेला म्हणजे तो क्षण कसा होता आणि त्याबद्दल थोडंसं काही? नाही, खूप चांगलं वाटलं. कारण का ह्याच्या मागची स्टोरी पण मला वाटते मी बऱ्याच लोकांना बोललेलो आहे.
की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, जेव्हा आम्ही हिंडा फिरायला जायचो, तेव्हा मी ज्या जंगलामध्ये नंतर डीएफ होऊन राहत होतो, जे रेस्ट हाऊस माझ्या आधिपत्याखाली होती, तिथे बऱ्याचदा मी रेस्ट हाऊसच्या बाहेर पोर्चमध्ये झोपायचो. कारण का रेस्ट हाऊस आम्हाला कधी उघडून मिळालेलंच नव्हतं. मग त्यावेळेस लक्षात आलं की कॉलेजची मुलं येतात, यंग सायंटिस्ट असतात, लोकांना काही करायचं असतं, त्यांना सरकारी अधिकारी मदत करणं फार गरजेचं आहे. म्हणून मी डीएफ होऊन जेव्हा त्या भागामध्ये गेलो, तेव्हा मी सगळ्या रेस्ट हाऊसमध्ये सांगून ठेवलं होतं की कॉलेजची मुलं हायकर ट्रेकर्स आले की त्यांना लगेच एक रूम उघडून द्यायची, त्यांच्याकडनं अजिबात कुठले पैसे घ्यायचे नाहीत, ते राहतील तिथं आणि त्यांची ती कामं करत राहतील. मी मुंबईला जेव्हा होतो तेव्हा आणि साताऱ्याला मी पहिल्यांदा असताना माझ्याकडे असाच एक मुलगा आला होता, त्याचं नाव अमित सय्यद. आणि त्याला खूपशी काही मदत पाहिजे होती की जी मला अगदी सहजासहजी करता येण्यासारखी होती. मग ती त्याला मदत केली आणि तो अतिशय चांगला मुलगा आहे. आजपासून तो वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनमध्ये खूप छान काम करतो आहे. तर त्याचा मला एकदा फोन आला की सर आम्ही सगळ्या आमच्या ग्रुपने एका नवीन पालीचा शोध लावलाय आणि सर तुम्ही आम्हाला मदत केली म्हणून आम्हाला त्या पालीला तुमचं नाव द्यायचं आहे. त्यावेळेस मला पहिल्यांदा एवढं काही वाटलं नाही. मग म्हणलं ठीक आहे. म्हणून मग त्याला पालीला नाव दिलं नेमॅस्पिस लिमई. पण जेव्हा हे झालं, जेव्हा माझ्या मित्रांना कळलं, जेव्हा सायंटिफिक कम्युनिटीला हे सगळं कळलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण फक्त कोणातरी चांगलं वागलो त्याचं किती मोठं रिवॉर्ड आपल्याला या मित्रांनी, मुलांनी का देवानं दिलं. कारण का एखाद्या गोष्टीला तुमचं नाव दिलं जाणं म्हणजे थोडक्यात ते नाव अजरामर झाल्यासारखं असतं. त्यामुळे कारण का मला माहिती होतं मी तर कधी संशोधन करू शकणार नाही, कारण ते माझा ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड काहीच नव्हतं. पण एक थोडी कुणाला तरी केलेली मदत किंवा त्यांना झालेला फायदा त्याचं ते उत्तम उदाहरण होतं. असं ते मला राजेश सानप नावाचा एक पोलिसाचा मुलगा मला संजय गांधी पार्कमध्ये भेटला होता आणि तो म्हणा होता सर मला इथं काम करायचंय. तर म्हणलं ये काम कर, माझं घर मी एकटाच राहतो इथं, त्यावेळेस माझी फॅमिली पुण्यामध्ये होती, तू इथे ये जा राहत जा, मी बऱ्याचदा फील्डमध्ये असतो, तर माझं घर नेहमी उघडं असायचं. आणखी एक सांगायचं म्हणजे मी नोकरीत असताना माझ्या घराला कधी आयुष्यात कुलूप लावलं नाही. कारण मी कुठेही बाहेर गेलो नसलो तर कोण ना कोणी माझ्या घरातून राहिलेलं असायचं. आणि मग मला आल्यानंतर कळायचं, एकदा माझी बायकोण म्हणाली होती की मी मुलांना घेऊन राहते, माझा जो महिन्याचा खर्च होतो सुनील तो तुझा एकटा राहून खर्च होतो. मग मला तिला सांगायला की माझा एकट्याचा होत नाही, खूप लोक माझ्या घरातून राहतात. तर तसा त्या राजस्थान खूप दिवस माझ्याकडे राहिला होता. आणि जेव्हा त्याला एका नवीन जम्पिंग स्पायडरचा त्याला शोध लागला तर ते निव्वळ आधारापोटी त्यानं नाव दिलं त्याला झगझगो सुनील लिमई. त्यामुळे असं दोध्याना त्याचं नाव मिळालेलं आहे. पण माझी मुलगी छोटी होती त्यावेळेस, तिला जेव्हा कळलं होतं अशा 2 स्पेसीज आहेत, तर तिचं अजूनही असं म्हणणं असतं की बाबा पाल आणि कोळ्याला तर नाव दिलं, वाघाला जेव्हा तुझं नाव देतील ते खरं असेल म्हणून. पण तिला मला सांगायला की आता वाघाला नवीन नाव देता येत नाही, कारण मी आता फक्त कोळी आणि पालीपुरताच माझ्या येते. सर, महाराष्ट्रातील 10 वर्षांचा जो वाईल्ड लाईफ पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आहे, तर त्यामध्ये तुम्ही कुठल्या गोष्टींवरती जास्त भर दिला? हा तर खरं प्लॅन जे बनायचं ठरलं होतं ना, तर माझे एक फॉरेस्टमधले माझे एक सिनियर आहे, माझा मित्र आहे, त्याचं नाव नितीन काकोडकर. तो त्यावेळेस तो PCCA वाईल्ड लाईफ होता. आणि नितीन काकोडकरची ही खरी कल्पना की स्टेट वाईल्ड लाईफ ऍक्शन प्लॅन आपला असायला पाहिजे, कारण राष्ट्रीय स्तरावरचा ऍक्शन प्लॅन असतो. आणि नितीन काकोडकर 2021 साली रिटायर झाले PCCA वाईल्ड लाईफ म्हणून, आणि मी PCCA वाईल्ड लाईफ म्हणून जॉईन झालो. पण नितीनने त्याविषयी बरंचसं काम करून पूर्ण केलेलं होतं. ते शेवटचं ते काम त्याला तो फायनल टच द्यायचा होता, तेवढंच मला करता आलं. आणि तो आम्ही मग स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड मंजूर करून घेतला. त्याच्यामध्ये आम्ही केलेल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पब्लिक अवेअरनेस, पब्लिक पार्टिसिपेशन. हे ज्या सगळ्या गोष्टी आपण करतो, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन, तेच लोकांचा त्यात मॅक्झिमम घेणारा सहभाग, काय रिसर्च आपण करायला पाहिजे, काय लोकोपयोगी गोष्टी करायला पाहिजेत, लोकांना आपण कसं समजावून सांगायला पाहिजे. की आजकाल तुम्ही बघता की प्रत्येकाच्या तोंडी एक शब्द असतो संविधान, संविधान वाचवा संविधान. तर संविधानातल्या सगळ्यात मोठे आपले जे आर्टिकल आहेत 48A आणि 51AG, त्यात सांगितलेले आहे की आपल्या काय फंडामेंटल ड्युटीज आहेत प्रत्येक माणसाच्या, आणि काय स्टेटला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत की प्रत्येक राज्यानं वाईल्ड लाईफ फॉरेस्टसाठी काय करायला पाहिजे. मग ते कसं अचीव्ह करता येईल टप्प्याटप्प्याने, यासाठी हा बनलेला आहे 2021 ते 31 असा. आणि त्या बऱ्याचशा केलेल्या आहेत. त्यात माझा एक महत्त्वाचा असा मुद्दा होता की मॅन अॅनिमल कन्फ्लिक्ट जो होतो तो कमी करण्यासाठी काय करावं पाहिजे, त्यासाठी माझ्या टीमनं काम केलंय. आणि आता सुंदर बनवला गेलेला प्लॅन आहे. महाराष्ट्र असं पहिलं राज्य आहे की ज्यानं राज्याचा स्टेट वाईल्ड लाईफ ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे. आणि त्या महत्त्वाच्या गोष्टी याच आहेत: ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट कमी करणं, रिसर्च अशा प्रकारे करणं की ज्याचा माणसाला सगळ्यांना उपयोगाला होईल, शेतीचं डॅमेज कसं कमी करता येईल, आपल्याकडे जी राष्ट्रीय उद्यानं त्याच्यानंतर अभयारण्य आहेत ती कशी जास्त चांगल्या प्रकारे मॅनेज करता येईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं पार्टिसिपेशन. म्हणून की हा जो प्लॅन आहे
हा जर पूर्णपणे सरकारनं राबवला तर महाराष्ट्र एक वनसंपदा आणि वाईल्ड लाईफच्या बाबतीमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग असलेलं राज्य होईल. याच विषयी एक प्रश्न विचारायचा आहे की आता सध्या आपण सगळीकडे ऐकतोय की बिबटे मानव हा संघर्ष सध्या वाढतो आणि महाराष्ट्रात खास करून, तर याबद्दल भविष्यासाठी म्हणजे काय कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत? भविष्यासाठी उपाययोजनामध्ये ना एक आहे शॉर्ट टर्म ज्या इमिजिएट करायच्या आहेत, त्याच्यामध्ये पब्लिक अवेअरनेस हा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही आहे. लोकांना समजावून सांगणं की बिबळ्या कसा येतो, काय येतो, बिबळ्याला काय खाद्य आवडतं, बिबळ्याचं खाद्य त्याला इझी मिळणार नाही यासाठी करायचे प्रयत्न, जसे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केले तसे, हे सांगणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पब्लिक अवेअरनेस मात्र हा कायमचा ठेवायला लागेल. काय होतंय बघा की ज्या पद्धतीचा आज लँडस्केप महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, पाणी आहे, ऊसाची शेती आहे, मिळणारं इमिजिएट खाद्य द्यायला पडला की त्याला फारसं कसं न करता तो राहू शकतो. जेवढं आपल्याकडे शुगर केन फील्ड वाढलेलं आहे, ऊसाचं क्षेत्र, त्या ठिकाणी सगळे फ्रिंजेसवर बिबळे आहेत. हेच तुम्ही युपीमध्ये जर केला तर सगळ्या शुगर केन फील्डमध्ये तुम्ही बहराईचमध्ये जा, पिलीभीतमध्ये, तिथे सगळे वाघ आहेत. त्यांना खूप चांगलं शेल्टर मिळतं, जवळपास खायला मिळतं. मग ते पुन्हा तेच की ह्या बिबळ्यांना किंवा वाघांना इझी फूड मिळू नये म्हणून ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी करायच्या, हे लोकांना सांगणं हे सगळ्यात आहे. आणि एक लॉंग टर्मचा उपाय सुचवला गेला असा होता की तुम्ही ऐकलं असेल की निर्बीजीकरण. तर म्हणजे काय, तर सद्यस्थितीमध्ये फिमेल जे आहेत म्हणजे लेपर्डेज जे आहेत त्यांना इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह देतात, जे इंजेक्शन न देता येतं, की पुढचे 3 ते 4 वर्ष त्यांचं ओव्ह्युलेशन थांबतं, त्यामुळे त्यांना पिल्लं होत नाही. तर हा पण एक लॉंग टर्म उपाय आहे. पण ह्याला कसं आहे की आता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 5 बिबळ्यांना हे करणार आहेत. तर बिबळ्यांना पहिल्यांदा पकडायला लागेल, त्यांना डाळ करायला लागेल. आता इंजेक्शन द्यायचं म्हणजे त्यांना पहिल्यांदा पकडून हे इंजेक्शन द्यायला लागेल, कारण त्यांच्या गळ्यात आपल्याला रेडिओ कॉलर घालायची आहे. मग 2 वर्ष त्याचं मॉनिटरिंग केलं जाईल. हे बघितलेलं की त्यांना पिल्लं होत नाहीयेत ना, हे पक्क झालं तर मग याचा अर्थ काय की त्यांना जे आपण इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह देतो त्याचा फायदा होतोय. मग त्याच्या पुढे मात्र सिलेक्टेड असं करून मग त्यांना डाळणं म्हणजे त्यांना न पकडता देता येईल, हा लॉंग टर्म उपाय झाला. बऱ्याच लोकांना वाटतं की हा उपाय अमानवी आहे, मुके प्राणी आहेत, पण असं आहे एकीकडे आपण कॉन्झर्वेशन करतो आहे त्यामुळे संख्या तर वाढणार आहे. दुसरीकडे जे जंगल आपण विविध प्रकल्पांसाठी गेले, शेतीसाठी गेले, ते पुन्हा मिळवता येणार नाही आहे. त्या जंगलामध्ये आपल्याला झाडं लावून ते जास्त डेन्स करायला लागेल, जंगलाच्या बाहेर झाडं लावायला लागतील. तर हा संघर्ष असा चालूच राहणार आहे. त्याच्यामध्ये फक्त माणसांचा जीव न जाऊ देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला करायला लागेल. त्यामुळे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म असे दोन्ही उपाय जर केले तर हा प्रॉब्लेम कमी होईल. कारण का मी तुम्हाला एक सांगतो की एका गोष्टीला म्हणतात इंटरफेस, म्हणजे आपण समोरासमोर येणं, आणि एक असतं कन्फ्लिक्ट. आता कसं असं बघा, प्रत्येकाला एक आपला स्वतःचा एक बबल असतो. म्हणजे तू आणि मी आपण काही अंतरावर बसलोय तर आपण किती कम्फर्टेबल आहोत, आता आपण खूप कम्फर्टेबल आहोत, पण आपली खुर्ची तर एकमेकाला आणूनच लावली आपण तर आपण दोघे अनकम्फर्टेबल नसू, कारण का आपण एकमेकाच्या बबलमध्ये आक्रमण करतोय, स्पेस बबलमध्ये. सेम ह्या प्राण्यांचं आलं, ह्या प्राण्यांची जागा तर आपण काढून घेतो, बरोबर आहे की नाही? ते आता त्यांची जागा मागतायत. आता मी त्यांना जागा तर देऊ शकत नाही, त्यांना जागा तर पाहिजे. मग अशा जागेत ते राहू शकतात की जिथं मी इंटरव्ह्यून करणार नाही, जिथं मी जाणार नाही, आणि अशा जागा त्यांना देणं हे आता आपलं महत्वाचं काम आहे. त्यातला उपाय एवढाच आहे. पण कुणी जर म्हटलं की सगळे पकडा, सगळे मारा, तर हा कधीही उपाय होणार नाही. त्याला कायदा मानत नाही, त्याला कोड कुणी ऐकणार नाही. आणि कुठलाही शाणा ज्याला कळतंय माणूस तो हेच म्हणेल ना की बघा, एक तर आपलं भारतीय कल्चर बघा काय आहे ते. आपले सगळे देव घ्या, प्रत्येक देवाचं वाहन कुठलं ना कुठला तरी प्राणी किंवा पक्षी आहे. सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांनी आपल्याला सांगितलं की वाचवणं का गरजेचं आहे, कसं आपल्याशी रिलेटेड आहे. आपलं संविधान जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की राज्यानं काय करायला पाहिजे, आपल्या प्रत्येक माणसानं काय काम करायला पाहिजे. नदी, नाले, झरे, तळी सगळी वाचवायला पाहिजेत. म्हणजे वाचणार कसं, जिथं जंगल आहे तिथं ते वाचणार, आणि जिथं जंगल आहे तिथं वन्य प्राणी येणार. त्यामुळे सगळ्यांनी मिळून मिसळून राहणं हे आता सगळ्यांनी शिकणं गरजेचं आहे. आणि मी अशी सूचना पण केलेली आहे शासनाच्या काही लोकांना की शाळेमधनं जास्त चांगलं शिकवलं गेलं पाहिजे. विशेषतः 5वी, 6वी, 7वीची जी मुलं असतात, जे मोल्डिंग स्टेज आहे मुलांचं, जिथं अजूनही मुलं गुरुजनांचं ऐकतात, मोठी झाली की मग ऐकत नाहीत, तेव्हा त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. आणि ह्या महत्वाच्या गोष्टी आपण फक्त नागरिक शास्त्रातनं शिकवतो. ते 20-40 मार्काचा प्रश्न सुटला की आपण ते विसरतो. ते विसरू नये म्हणून या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना जर आत्ता शिकवल्या गेल्या तर मोठं झाल्यानंतरही मुलांच्या लक्षात राहील. सर, संशोधनामध्ये काम करायचं की फील्ड प्रशासनामध्ये, म्हणजे तरुणांनी ह्याची चॉईस कशी करावी? आता हे सर कसं तर हे ज्याच्या आवडीवर असतं. कारण का ज्याचा थोडासा ऍप्टिट्यूड संशोधनाकडे आहे
तो संशोधन करायला त्याला आवडेल. पण आमच्या फॉरेस्ट ऑफिसचं काम हे असतं, हे जे केलेलं संशोधन आहे ते लॅबमध्ये न राहता ते फॉरेस्टमध्ये फील्डमध्ये आलं पाहिजे. मग मी एखादं संशोधन केलं 1 वर्षामध्ये मॅक्झिमम वाढणारा बांबू, पण त्याचं फक्त लॅबमध्ये राहिलं तर जंगलाला त्याचा काहीच फायदा नाही ना. मग हे संशोधकांच्याकडून फॉरेस्टमध्ये येणं हे गरजेचं आहे. त्यामुळे जी काही मुलं आपल्याला संशोधक म्हणून पण लागणार आहेत आणि काही मुलं ते फील्डमध्ये राबवायला फील्ड ऑफिसर म्हणून लागणार आहेत. आणि या दोघांचं जेव्हा समतोल राखला जाईल तेव्हाच ते सगळी जी टेक्नॉलॉजी आहे ती लॅबमधनं फील्डमध्ये, त्यामुळे यांचं समप्रमाण असणं फार गरजेचं आहे. सर, एक अधिकारी म्हणून खरा पॅशन कसा ओळखायचा, की म्हणजे म्हणजे हा इंटेलिजन्स माझा आहे पण माझी आवड या क्षेत्रात आहे, पण एक ऑफिसर म्हणून त्याची चॉईस कशी केली जाते? चॉईस तर तुम्ही जेव्हा नोकरीला लागताना बघ, मी नेहमी सगळ्यांना सांगतो की फार कमी लोक अशी आहेत की ज्यांना आपल्या पॅशनप्रमाणे नोकरी मिळायला लागते की नाही. मला थोडंसं उदाहरण द्यायला आवडेल एवढ्यासाठी की पहिल्यापासून मी असं ठरवलं होतं डॉक्टर इंजिनियर नाही जमलं, मग माझं हे होतं की आर्मीमध्ये जायचं. मी खूप प्रयत्न केले, म्हणजे आर्मीसाठी सगळा अभ्यास केला, व्यायाम रेग्युलर मी करायचो. तर मला जेव्हा कॉल आला होता कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस अलाहाबादला, तर मी सगळं सामान बांधून गेलो होतो. मला अगदी गॅरंटी होती की माझ्या आर्मीमध्ये 100% सिलेक्शन होणार, पण दुर्दैवानं नाही झालं. मग मी 8 दिवस अलाहाबादला गंगेकिनारी राहिलो होतो. मी आलोच नाही, कुठे गेलोच नाही. तुला जर आठवत असेल मी असं बोललो होतो. मी चंद्रपूरला ज्या ट्रेनिंगला जॉईन झालो होतो त्या मला तिथल्या प्रिन्सिपॉलनं सोडलं होतं एका अटीवर की तुमचं सिलेक्शन झालं तुम्ही जा, नाही तर मी परत याल इथं. तर मी 8 दिवस गेलोच नाही कुठं गंगा किनारा सोडून. हे डिप्रेशन आलं होतं की अरे आपण आर्मीत तर नाही सिलेक्ट झालो, केवढा मोठा आपला पराभव आहे, तर आता काय करायचं आपण याच्यामध्ये. पण मग एक लक्षात आलं की ठीक आहे, आर्मीसाठी लागणार काही गोष्टी आपल्याकडे नसतील, पण फॉरेस्टची परीक्षा आपण दिलेलं आहे, आपण जंगलामध्ये हिंडायचो, तर बघू आता आपल्याला आपलं पॅशन कुठपर्यंत नेते. म्हणून मी परत आलो. मग RFOचं एसीएफचं IFS शेवटी मी IFS म्हणून फॉरेस्टमध्ये आलो. मग याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या. एक तर माझा बेसिक इंटेलिजन्स काही फार वाढलेला नव्हता, इंटेलिजन्स तेवढाच होता. फॉरेस्टच्या परीक्षा ज्या मी पास होत गेलो, तो कदाचित इंटेलिजन्सला थोडंसं पॅशनची होतं, कारण का मी कॉलेजपासून जंगलात फिरत होतो. त्यामुळे मला वाटतं की इंटेलिजन्स आणि पॅशन या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी यशस्वी व्हायला पाहिजेत. पण जास्त जर महत्वाची गोष्ट कुठली आहे तर ती पॅशन. कारण का माझ्याजवळ जर पॅशन नसती तर मी नुसती जर नोकरी म्हणून बघितलं असतं तर मी काही गोष्टी नवीन करू शकतो. एक आपल्याकडे मराठीमध्ये शब्द आहे पाट्या टाकणे, की नोकरी मिळालेली आहे, दर महिन्याला पगार मिळणार आहे, त्यामुळे पाट्या टाकल्या तरी चाललं असतं. खूप लोक टाकतात पाट्या. पण जेव्हा माझी पॅशन होती, हिंडायचं होतं, मला काहीतरी करायचं होतं, विशेषतः माझी बायको जी माझ्याबरोबर नेहमी असायची, तिला पण ह्याच्यामध्ये आवड होती, तिला जंगलात जायची आवड होती. आणि पॅशन एक अशी गोष्ट आहे ना की इंटेलिजन्स तुम्हाला एका ठराविक ठिकाणापर्यंत इंटेलिजन्सला घेऊन जातो. पुढं तुम्हाला जर काय अचीव्ह करायचं असेल तर पॅशन लागते. थोडक्यात म्हणून मी इंटेलिजंट आहे, मला पैसे भरपूर आहेत, मग मी फरारी घेतली गाडी, पण ती चालवायची जर माझ्याकडे पॅशनच नसेल तर त्याला काय अर्थ नाही. मग फेरारी फक्त माझ्या त्या गॅरेजमध्ये पडून राहील. तेव्हा कुठल्याही इंटेलिजन्सपेक्षा पॅशन ज्या माणसाकडे आहे त्याला फील्डमध्ये काही गोष्टी अचीव्ह करणं जास्त सोपं जातं. याचा अर्थ कुठे मला इंटेलिजन्सला कमी लेखायचं नाही, पण इंटेलिजन्सला जोड मात्र पॅशनची पाहिजे. आणि पॅशन शिवाय इंटेलिजन्स, म्हणजे तुझ्या घरात किल्लीशिवाय असलेली फेरारी गाडी, एवढाच त्याचा उपयोग होतो. ओके सर, इतक्या वर्षांच्या तुमच्या सर्व्हिसमध्ये वगैरे अशी कुठली गोष्ट किंवा असा कुठला डिसिजन जो तुम्हाला वाटतो की अरे हा थोडासा मी वेगळ्या प्रकारे करायला पाहिजे होता, किंवा हे थोडंसं अजून डिफरंट वेने हँडल केलं जाऊ शकलं असतं, असं कुठलं इन्सिडेंट वगैरे तुम्हाला? असा काय बरेचसे इन्सिडेंट तसे आहेत, पण एक सगळ्यात मला असं वाटतंय की मी आदिवासी खात्यामध्ये 2.5 वर्ष राहिलो आणि बहुतेक काहीतरी काम करायच्या नादामध्ये असं होतं की आपण आदिवासींचं भलं करतो याच्या नादामध्ये काही लोक माझ्याकडे दुखावली गेली होती. तर माझी बदली सुद्धा आदिवासी खात्यात मंत्र्यांनी सुद्धा खूप कौतुक करून, अधिकाऱ्यांनी सुद्धा कौतुक करून, एक दिवस असं आलं की एक दिवस संध्याकाळी माझी कळलं की माझी उद्या बदली होणार आहे. आणि मला लक्षात कळलं की ज्याला आपण म्हणतो ना काही रफल्ड फेदर्स असतात, ते जर मी नीट केले असते. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता त्या पॅशन बरोबर थोडा तुम्हाला आता इंटेलिजन्स वापरायला होतो की आपण एखादी गोष्ट चांगली करत असताना त्याच्यामुळे काही लोक तर दुखावली जात नाहीत, आणि जर ती चांगल्याकडून दुखावली गेली असेल तर गोष्ट वेगळी. पण ते दुखावणं जर आपल्याला टाळता आलं, म्हणजे थोडक्यात म्हणजे मी आता सगळ्यांना एक उदाहरण देऊन सांगतो. 2 गोष्टी नेहमी लक्षात जर आपण ठेवल्या सरकारी नोकरीत काम करताना, की 2 फॅक्टरींचं मालक होणं. कुठली फॅक्टरी आहे? एक आईस फॅक्टरी जी डोक्यात असायला पाहिजे, शांत राहणं, आणि दुसरी शुगर फॅक्टरी जी जिभेवर असायला पाहिजे. आणि हे जर पाळता आलं तर मला वाटते खूप गोष्टी आपल्याला करता आल्या असेल. तेवढे एक रुखरुख मात्र आहे की या 2 फॅक्टरींचा मालक मी माझ्या प्राईम टाईममध्ये कधी होऊ शकलो नाही.
त्या कधी राग यायचा, बोलायचो. ज्या गोष्टी बोलायला नाही पाहिजे त्या बोलल्या जायच्या. बघा मॅनेजमेंटमध्ये आम्हाला टेक्निक शिकवलं गेलं होतं की तुम्हाला कितीही राग येऊ दे, एखाद्याला तुम्हाला जर रागवायचं असेल तर ते नेहमी प्रायव्हेटमध्ये रागवायला पाहिजे आणि ॲप्रिशिएट करायचं असेल तर ते पब्लिकली केलं गेलं पाहिजे. पण नॉर्मल आपण लाईफमध्ये काय करतो, सगळ्यांसमोर कुणाला तरी बोलून अपमान करतो आणि कौतुक मात्र एखाद्या बंद खोलीत करतो, अरे तू फार चांगला आहेस. पण 100 लोकांच्यात जर मी तुला म्हटलं तू खूप चांगला आहेस तर तुला ते जास्त चांगलं वाटतं. आणि तुला एकट्याला रागवायची जो मी 100 लोकांमध्ये तुला रागवतो तो माणूस ते आयुष्यभर विसरत नाही. आणि कदाचित यावेळेस त्या 2 फॅक्टर माझ्याकडे नसल्यामुळं माझी अचानक आदिवासी खात्यातनं बदली झाली आणि मग खूप चांगल्या गोष्टी मी करू शकलो नाही. सर पुन्हा जर संधी मिळाली तर असं कुठलं पोस्टिंग जिथे जे परत तुम्हाला एक्सपिरियन्स करायला आवडेल आणि का? आता ह्यात माझं असं परत कन्फ्युजन आहे. 2 पोस्टिंग. एक तर माझं पहिलं पोस्टिंग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, की जे मी अतिशय सुंदर तिथं काम करू शकलो, लोकांच्यावर कनेक्ट होऊ शकलो, लेपर्डबद्दल जास्त मी काम करू शकलो. आणि दुसरं आदिवासी विकास विभाग, जिथं ज्या गोष्टी मला विद्यार्थ्यांसाठी करायच्या होत्या, मुलांसाठी करायच्या होत्या, आदिवासी शाळांचं जे मला स्वरूप पालटायचं होतं, की लोकांना असं वाटलं पाहिजे होतं की जसं आज मुलाला IIT मध्ये पाठवणं खूप छान, तसं प्रत्येक जेव्हा आदिवासीला वाटलं की नाही माझा मुलगा आदिवासी आश्रम शाळेतनंच शिकेल तर ते मला करायचं होतं. पण मला बहुतेक ते जमलं नाही. तर पुन्हा जर मला केलं तर मला वाटतं मी सांगेन काही दिवस मला संजय गांधी पार्कचा डायरेक्टर करा, काही दिवस मला आदिवासी खात्यामध्ये ठेवा. म्हणजे या दोन्ही राहिलेल्या अपूर्ण गोष्टी मला पूर्ण करता येतील. सर तुमच्यासाठी जंगल म्हणजे नोकरी की नातं? जंगल म्हणजे नातं, जे नातं नोकरीत बदललं गेलं. सध्या पुण्यातल्या लोकांचा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सध्या जे पुण्यात बिबटे वगैरे दिसतात आहेत त्यातल्या खरंच किती न्यूज या म्हणजे खऱ्या आहेत, काही फेक आहेत, आणि म्हणजे त्याबद्दल तुमचं प्रामाणिक मत काय आहे? नाही आहे ना, पुण्याच्या जवळ बिबळे दिसतात, अगदी बरोबर गोष्ट आहे. पुण्याच्या जवळ गौर दिसतात, गौर आहे पुण्यामध्ये, बिबळा असणारच आहे. उसाची शेती जिथं आहे, जिथं हिरवगार रान आहे, काही ठराविक काळ ते बिबळे राहणार. बिबळे अतिशय इल्युझिव्ह ॲनिमल आहे. मी सांगतो जोपर्यंत बिबळ्याला इझी फूड मिळतं तोपर्यंत बिबळे राहणार, ती बिबळे येणार. तुम्ही जर बिबळ्यापासून दूर राहायचा प्रयत्न केला, जे फॉरेस्ट डिपार्टमेंट सध्या शिकवते लोकांना, ते जर पाळलं, सारखं बिबळ्याच्या मागं कॅमेरा घेऊन नाही लागला, सारखं त्याचं स्टेटस अपडेट नाही करत राहिला तर बिबळ्याचा नक्की त्रास काही होणार नाही. पण एखाद्या बिबळ्या दिसला म्हणजे त्याला पकडा 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 हे जे चाललेलं आहे ते ताबडतोब बंद करायला लागेल. बिबळ्याशी संघर्ष कमी नक्की करता येतो जर आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटने दिलेल्या सूचना जर ऐकल्या, त्याप्रमाणे वागलं. पण बिबळ्या आणि हे प्राणी आजकाल मनुष्यवस्तीजवळ दिसतात, ते दिसत राहणार. संघर्ष कसा टाळायचा ते मात्र आपण ठरवायला पाहिजे. सर सध्या इतर जंगलांमधून सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये वाघांचं स्थलांतर होतं, तर याबद्दल तुमचं मत काय आहे आणि याबद्दल म्हणजे भविष्यात अजून काय उपाययोजना केलेल्या आहे? नाही, हे करणं गरजेचं आहे. कारण का बघा आज आपण भारतामध्ये 58 टायगर रिझर्व्ह आहेत. सुमारे 75,000 चौरस किलोमीटर एरिया एवढी टायगर रिझर्व्ह खाली आहे. आणि महाराष्ट्रातली जी 6 टायगर रिझर्व्ह आहेत त्यातली 5 विदर्भात आहेत आणि एकच आहे ते आपल्या पश्चिम भारतात आहे. दुर्दैवानं काय झालंय की जिथं वाघ येतो, वाघ राहतो, वाघाला पिल्लं होतात, अशा जागा खरं टायगर रिझर्व्ह असायला पाहिजेत. सह्याद्रीमध्ये वाघ येतात, खालनं राधानगरी, तिलारी, काली टायगर येतात, पण तिथं राहून त्यांना पिल्लं होत नाही. त्या एरिया खूप मोठा आहे, प्रे बेस कमी आहे. म्हणून हा प्रयत्न केलेला आहे की ज्या जागेमध्ये खूप वाघ आहे, चंद्रपूर आहे, ताडोबा आहे, ब्रह्मपुरी आहे, तिथूनही इथं वाघ आणायचे, त्यांना इथं सोडायचं, प्रे बेस वाढवायचा. वाघांना पिल्लवून जर वाघ तिथं एकदा रेसिडेन्शियल झाले तर ती छान जागा होईल. म्हणून हा केलेला प्रयत्न आहे. हा प्रयत्न असाच पुढे चालू राहत राहील आणि हे करायला पाहिजे. कारण का भारतात सुद्धा जे वाघ आहेत ना, आपल्याकडे 4,000च्या वर जे वाघ आहे ते सगळ्या वाघांच्या मधला प्रॉब्लेम सगळ्यात मोठा हा आहे की काही ठिकाणी खूप वाघ आहेत, काही ठिकाणी अतिशय कमी आहेत. तर त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होणं पण गरजेचं आहे. काही ठिकाणी जास्त राहतीलच, पण काही ठिकाणी जिथं झिरो आहेत, जसं बंगालमध्ये बक्सा आहे, नामदा फायर मार्शल, तर वाघच नाही पण ते टायगर रिझर्व्ह आहे. तसंच सह्याद्री आहे. त्यामुळे ह्याला जे म्हणतात की मॅनेजमेंट पर्पजसाठी केलेलं ट्रान्सलोकेशन हे याच्या पुढे चालू राहील. आपण नागझिऱ्याचा वाघ नेले होते, ते वाघ तिथं सेटल झाले, 2 वाघींना पिल्लं पण झाली. आपण तेच एक्सपेक्ट करतोय की आता 1 वाघीण इथं आणलेली आहे, अजून 2 किंवा 3 आणायला लागतील आणि त्या तिथं राहिल्या, त्यांना पिल्लं झाली तर मग आपला हा प्रयोग यशस्वी झाला आणि हा प्रयोग होत राहील. सर तुमचा एखादा वाघाबरोबरचा एखादा अनुभव तो सांगा ना. वाघ आता बघा असे खूप अनुभव आहेत खरं वाघाबरोबर, पण सगळ्या लोकांना आजकाल मायाचं नाव माहिती आहे, ताडोबामधल्या मायाचं. आणि माया एक स्टार होती आमची ताडोबामध्ये, एवढ्यासाठी होती की सगळ्यांच्या बरोबर ती फ्रेंडली होती, लोक तिला खूप जवळनं बघायची.
आणि मला एक सवय होती की मी कधी 5-6 वाजता उठून जंगलात जात नव्हतो, पण तेवढं एक प्रिव्हिलेज होतं कधीही जायचं. त्यामुळे मी 8:30-9ला जेव्हा लोक सगळी परत यायची त्याच्यानंतर मग मी जंगलामध्ये जायचो. मग त्या जंगलामध्ये मुक्त होणारं सगळं बघता यायचं, फिरता यायचं, माझ्या स्टाफशी बोलता यायचं, झालेली कामं बघता यायची. तर एक दिवशी मी मोहोर्लीवरनं सकाळी तसं 8:30 वाजता निघालो होतो, लोक परत यायला लागली होती. आणि मी जेव्हा आमच्या रेस्ट हाऊसपर्यंत पोहोचलो, एक सुंदर आमचं फॉरेस्टचं रेस्ट हाऊस आहे, जे बरोबर ताडोबा लेकच्या बाजूला आहे. तिथे सगळ्यांनी एक पाटी बघितली असेल की या लेकमध्ये पोहायला बंदी आहे, तुम्ही जगला तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, का त्याच्यामध्ये मगरी होत्या. तो स्विमिंग इज प्रोहिबिटेड, द सर्व्हायव्हर्स विल बी प्रॉसिक्युटेड, असा एक खूप तिथे छान बोर्ड लावलेला आहे. तर मी जेव्हा पोहोचलो त्यावेळेला आमची सगळी लोक बाजूला बसली होती, गेस्ट हाऊसचं दार लावलं होतं. तर मी त्यांना म्हटलं, अरे का तुम्ही असं गेस्ट हाऊसला कडी का लावली बाहेरनं दाराला? सर मायाची याची वेळ झाली आता. म्हटलं म्हणजे? सर म्हणजे हीच वेळ आहे 9-9:15ची की माया त्या तलावाकडनं गोल सगळे फिरून येते, आपल्या रेस्ट हाऊसकडे ती बघते, आमच्याकडे सगळ्यांच्याकडे बघते आणि बाजूनं चालत त्या पंचधारा म्हणून एक जागा आहे तिथे ती जाते. म्हणजे रोज घडते असं? तर म्हणे हो सर रोज घडते, तुम्हाला बघायचंय का? म्हटलं नको आज मला वेळ नाही, मला जायचंय. म्हणून मी रेस्ट हाऊसकडनं लेकच्या बाजूनं निघालो. मला कोलाराला जायचं होतं. कोलार दुसरं गेट आहे आणि लेकला मी थोडासा वळसा घातला आणि बघितलं तर समोर माया होती. मग मी माझी गाडी वळवली आणि रस्त्यावरनं मी आणि त्या कडेकडेनं लेकच्या बाजूनं माया, असा आमचा प्रवास सुरू झाला. आणि जसं माझ्या लोकांनी सांगितलं होतं ती बरोबर लेकच्या बाजूनं फिरत फिरत आली, माझ्या रेस्ट हाऊसच्या जवळ आली. तिने रेस्ट हाऊसकडे एकदा बघितलं. रेस्ट हाऊसच्या आत माणसं बसली होती, रेस्ट हाऊसचं दार लावलं होतं, जाळीचं दार आहे, माया होती, ह्या बाजूला मी होतो. मायानं रेस्ट हाऊसकडे बघितलं, त्या माणसांच्याकडे बघितलं, रेस्ट हाऊसला वळसा घातली, बरोबर उतरून गेले. म्हणजे जशी एखादी स्क्रिप्ट सलीम जावेदनं लिहिलेली असती आणि एखादी ऍक्ट्रेस करते, सेम घटना सेम ते दरवीस त्या मायाच्या वतीने घडत होतं. आणि याची देही याची डोळा, मला ते बघता आलं. पूर्ण 20 ते 25 मिनिट एका बाजूनं माया आणि एका बाजूनं मी, असा आम्ही तो पूर्ण प्रवास केला होता. म्हणजे वाईल्ड लाईफ बद्दल आणि माझी लोक किती एक 10 फुटावरून सगळे बघत होती. मग मी त्यांना म्हटलं होतं, अरे मायानं कधी तुमच्याकडे ॲग्रेन्सचा प्रश्नच येत नाही, कारण का तिला माहिती आहे तिथली राणी आहे, आम्ही जर काहीच वाकडं करू शकत नाही, आम्ही फक्त शांत बसतो. पण आम्हाला आता सवय झाली की 9:15 वाजले की आम्ही सगळं आवरतो आणि इथे येऊन बसतो सगळं. हे एवढं सुंदर आहे असं वाईल्ड लाईफ आहे. आणि वाघांच्या बाबतीत तर कधी कधी ते वागतात अनप्रेडिक्टेबली, पण एकदा त्यांना पण समजून घेतलं तर कसं बघता येतं. म्हणजे मला वाटतं एकच वाघ पूर्ण 25 मिनिटं आणि वाघाबरोबर मी जिप्सीतनं प्रवास करतोय, अशी ती घडलेली घटना होती. आणि मग ते लाईफ लॉंग मेमरी आहे. आणि आजकाल माया कुठे गेली कोणालाच माहित नाही. आम्ही म्हणतोय जिथं असेल तिथे चांगली असेल, पण हा मायाबरोबरचा जो प्रवास आहे तो मात्र कायमचा लक्षात राहील. आता आपण थोडे झटपट आणि रॅपिड फायर कडे येऊयात. सर, आयुष्यात पाहिलेला सर्वात देखणं जंगल परिसर? सगळ्यात देखणं जंगल म्हणजे अंदमानमधलं जे जंगल आहे, मैलोनं मैली पसरलेलं, उंच झाडं, त्या झाडांना बट्रेसेस असतात. तर मला वाटतं अंदमानला मी तरी अजूनपर्यंत पॅरलल जंगल नाही बघितलं. ओके. सर्वात जवळचं वाटणारा वन्यजीव प्राणी? ते थोडं कन्फ्युजिंग आहे, पण मी माझ्या आयुष्यात बोललो नसेल, पण खरं वाटू का ज्याच्याबद्दल मी जास्त कनेक्ट होतो पण त्याच वेळी मला तो गूढ वाटतो असा प्राणी म्हणजे हत्ती आहे. हो. कारण मला माहित नाही कसं, पण मी हत्ती जेव्हा बघतो ना तर मला स्वतःला मेस्मराईज व्हायला होतं. खूपदा मी विसरतो. जेव्हा मी हत्तीवर काम स्वतः खूप कमी केलेलं आहे, पण मी सगळ्यात जास्त कनेक्ट जर करत असेल त्या हत्तीला खूप कनेक्ट करतो. ओके. तुमच्या आयुष्यातील सर्वात बदल घडवणारा एखादा निर्णय? हाच निर्णय की मी जेव्हा माझं सिलेक्शन झालं नव्हतं आर्मीमध्ये, त्या 8 दिवस गंगेच्या कडेला राहिलो. आता काय करायचंय मला कळत नव्हतं. पण माझ्या लक्षात आलं की एक नोकरी आपल्या हातात आहे फॉरेस्टमध्ये, जिथं आपण एवढे वर्ष हिंडतोय. चला आपण चंद्रपूरला परत जाऊ, मग बघू पुढं काय करायचंय. आणि हे सगळा विचार करून जेव्हा मी रेल्वेनं परत आलो चंद्रपूरला, तो मला वाटतं माझा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय होता. कारण का मी आता आर्मीत जायचंय म्हणून फॉरेस्टची ती नोकरी पण सोडून जर परत बाहेर आलो असतो तर मला माहित नाही माझ्या सगळ्या पॅशनचं काय झालं असतं. तर सिलेक्शन न झाल्यामुळं डिप्रेस होऊन मी बसलेला गंगेच्या किनारीचा लिमय आणि पुन्हा चंद्रपूरला आलेला, मला वाटतं हा सगळ्यात माझ्यासाठी महत्वाचा डिसिजन होता. निसर्गप्रेमींनी आवर्जून वाचावं असं एखादं पुस्तक किंवा एखादी डॉक्युमेंटरी? खूप आहेत खरं तर असं, पण जसं मी म्हटलं ना हत्तीच्या बाबतीमध्ये, तर आपण एक ऐकलं असाल की एक खूप चांगला वाईल्ड लाईफ करून गेला, त्याचं नाव होतं लॉरेन्स अँथनी. त्याचं जे एलिफंट विस्परर आहे ते अतिशय सुंदर पुस्तक आहे. आणि तो स्वतः कसा हत्तींच्यावर कनेक्ट झाला होता
आणि असं म्हणतात की ज्या वेळेस लॉरेन्स गेला हम्म. त्यावेळेस ते त्याची डेथ मॉर्न करण्यासाठी त्यांनी ज्या हत्तींना सुधारायचा प्रयत्न केला होता ते खूप शेकडो किलोमीटर अंतर सोडून ते हत्ती परत आले, तिथं थांबले, त्याची डेथ त्यांनी मॉर्न केली होती. तर मला वाटतं पुस्तक तर सुंदर आहे, पण ती डॉक्युमेंटरी आहे ती प्रत्येकाने बघावी. पण वाईल्ड लाईफमध्ये अशी खूप पुस्तकं आहेत. कॉर्बेट ज्यांना आवडतो त्यांनी कॉर्बेट वाचायला पाहिजे, ज्यांना केनेथ अँडरसन ज्याला खूप वाचायला होते आणि केनेथ अँडरसन वाचावं, खूप चांगली पुस्तक. पण मी जे कनेक्ट झालो ते मात्र लॉरेन्स अँथनी बरोबर एलिफंट विस्परर. नक्कीच. सर वनसेवेत नसतात तर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात असतात? तर एक म्हटलं नाही का मी पहिलं क्षेत्र होतं माझं आर्मी. पण समजा आर्मी वन क्षेत्रात नसतो तर मग मात्र काही सांगतात मी नक्की कुठं असतो. ओके सर, आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. सर 50 वर्षांनी समजा पुढची भारतीय पिढी जेव्हा जंगलाबद्दल बोलत असेल तेव्हा अशी कुठली परंपरा जी तुम्ही मागे ठेवली आहे ज्याबद्दल तुम्हाला सांगावं असं वाटेल? मी मला एकच सांगावं आहे सगळ्यांना की जंगल आपलं आहे, जंगलामुळं आपण आहोत आणि आपल्या आयुष्याचा जो सोर्स आहे. बघा शाळेमध्ये आपल्याला सगळं शिकवतं. मी आता नेहमी सांगतो किंवा मला घरात गमतीनं माझी मुलं अन्न साखळी म्हणून चिडवतात. अन्न साखळी जी आपण शिकलेली असते ना त्यात नेहमी बघा की एक पिरॅमिड असतो, सगळ्यात वर वाघ असतो, आपण त्याच्या खाली असतो. वाघामुळे सगळे जंगल राखलं जातं. हे सुद्धा माणसाला कळायला खूप वेळ गेला. प्रोजेक्ट टायगर सक्सेस व्हायला आज 50 वर्ष लागली. 1972 चा कायदा आणि 73ला प्रोजेक्ट टायगर सुरू झाला. तर किमान पुढच्या 50 वर्षानं जर सर्वसामान्य पिढीला हे कळलं की जे काय 21% भारतातलं जंगल आहे ते ज्या ज्या लोकांनी वाचवलं त्यांनी खूप मोठं काम केलं आणि आपण या सगळ्यांनी जर हे वाचवलं तर आपली पुढची पिढी वाचणार आहे. एक साधं पॅन्डेमिकचं उदाहरण जर आपण लक्षात घेतलं की 2दा पॅन्डेमिकच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये आपण सगळे घरात जेव्हा बसलो होतो कुलूप लावून तेव्हा फक्त जंगली प्राणी हेच होते की जे बाहेर मुक्तपणे हिंडत होते. त्यामुळं आज या संपूर्ण जगातनं मानवजात नष्ट झाली तरी पृथ्वीला काही फरक पडत नाही. प्राणी तसेच राहणार आहेत सगळे. त्यामुळे हे प्राणी ज्याच्यामुळं वाचतात हे जंगल वाचवणं, ज्यांनी वाचवले त्यांचे आभार मानणं आणि हे वाचवण्याचे प्रयत्न करणं एवढं जरी 50 वर्षानंतर लोक शिकली तर मला वाटतं ती खूप मोठी गोष्ट आहे. तर आजच्या संवादातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट जाणवते, जंगलाचं रक्षण म्हणजे केवळ नोकरी नाही तर एक तत्व, एक प्रेम आणि एक आयुष्यभराचा संकल्प आहे. अडचणी, राजकीय दडपणं, सामाजिक विरोध, संघर्ष या सर्वांवर मात करून वन्यजीव आणि मानव यात सहजीवनाची नवीन वाट निर्माण करणं हे अत्यंत थोर योगदान आहे. सुनील लिमये सरांनी दाखवून दिलं की ज्ञान महत्त्वाचं आहे, पण खरा बदल घडवतो तो म्हणजे आपली आवड, आपला प्रामाणिकपणा आणि लोकांमधला विश्वास. आजचा आपला भाग पर्यावरणशास्त्र, प्रशासन आणि वन्यजीवनातील जबाबदारी यांचा शक्तिशाली संगम होता. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधण्याची संधी मिळाली हा खरं तर आमच्यासाठी गौरव आहे. आपण सर्व श्रोत्यांना एकच संदेश देऊ की जंगल केवळ निसर्गाचं देणं नाही, ती आपल्या भविष्याची गरज आहे. त्यांचं रक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच नोटवरती आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद. पुढील भागात पुन्हा भेटू. तोपर्यंत निसर्गाजवळ राहा आणि निसर्गाचं जतन करा. मेन म्हणजे सुनील सर आज खास आपल्यासाठी वेळात वेळ काढून आले, त्यासाठी खरं तर सुनील सरांचे आभार. आणि मार्गप्पाच्या टीमकडून आमच्याकडून एक छोटीशी भेट. सो नाईस ऑफ यू. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. नक्कीच. आणि नक्कीच मार्गप्पाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बरोबर आम्हाला तुम्हाला अजून एक गुड न्यूज द्यायची आहे की 2026 पासून यावेळेला आत्तापर्यंत आपण महिन्यातून एकदा भेटत आहोत, पण 2026 पासून आपण महिन्यातून आता एक नाही आपण 2दा भेटणार आहोत. पहिला आठवडा आणि तिसरा आठवडा. तर नक्कीच लक्षात ठेवा.